स्वतःचे पण असे रिकॉग्निशन्स ठेवतो. व्हॉल्यूम पॉइंट्स इन्क्रीज कुणी केले जास्त एका मंथमध्ये, तर त्या कोचसाठी पण काहीतरी पर्टिक्युलर ठेवतो. म्हणजे कोचेस आणि कंझ्युमर्स दोघांसाठी पण रिकॉग्निशन वरती आम्ही जास्त भर दिलेला आहे. आताही येताना मी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आलेले आहे इथल्या कंझ्युमरसाठी. जसं की हायड्रेट आहे, आता उन्हाळा सुरू होतोय. तर मी हायड्रेटचे पाउचेस घेऊन आलेले आहेत बाबा, ज्यांचा छान रिझल्ट आलेला. येस. ओके, ओके. मॅडमचा रेंजचा प्रॉब्लेम होतोय वाटतंय. येस. मॅडम आवाज? येस. तर बघा, म्हणजे मॅडम माहेरी गेल्यात, तिकडेही हायड्रेट ते मटेरियल घेऊन गेल्यात. तिकडेही ते तिथं काम करणारच आहेत. आणि त्यांनी 5 महिने ते 7 महिन्यापासून कंटिन्यू हाय फ्लायरमध्ये आहेत, टॉप प्रोड्युसरमध्ये आहेत. ते प्रत्येक महिन्याला 5,000, 7,000, 3,000च्या वरतीच व्हॅल्यूम पॉइंट करत आहेत. आणि त्यांना कुठलीही पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. जे आपण प्रत्येक महिन्यात सांगतो, की याचा पैशाचा प्रॉब्लेम नाहीये किंवा बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम नाही. हालाकी त्यांचे मिस्टर पोलिसमध्ये आहेत आणि चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांना कुठलीच गरज नसताना ते आजही एकही दिवस कुठलीच मीटिंग पण मिस करत नाहीये. कुठली ट्रेनिंग पण मिस करत नाहीयेत. त्याच्यानंतर सकाळी वर्कआउट पण मिस करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, प्रत्येक त्यांच्या कोचला वगैरे प्रमोशन दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, प्रत्येक त्यांचे कोच पण ऍक्टिव्ह आहेत. येस, भारती मॅडम. स्पॉटलाइट आनंद सरांना. येस. तर म्हणजे तृप्ती मॅडमकडनं खूप छोटे-छोटे पॉइंट खरंच घेण्यासारखे होते, की ते कुठेही राहू, पण एकही दिवस त्यांनी कुठलाही कॉल, आज पण मी बघतो बऱ्याच वेळेस वर्कआउट पण सकाळी कंटिन्यू ते वर्कआउट करतात. प्रत्येक डेली एकही दिवस मिस करत नाहीत. त्याच्यामुळे आज ते 5 महिन्यापासून प्रत्येक फ्लायरमध्ये त्यांचे हाय व्हॅल्यूम पॉइंट दिसतात. येस. ओके. तर तृप्ती मॅडम. त्यांचा रेंजचा प्रॉब्लेम आलेला आहे वाटतंय. काही हरकत नाही. येस. तर सर्वांनी छोटे-छोटे पॉइंट 100% नोट करा. ह्याच छोट्या-छोट्या पॉइंटमधून त्यांनी प्रमोशन सांगितलं किंवा मॉर्निंग कॉल सांगितला, कोचेसच्या मीटिंग सांगितल्या, जे काही सांगितलं सगळं, तर ते तुम्ही नोट्स करा. आपल्यालाही तेच करायचं आहे. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी आजच हे केल्या पाहिजे, लिहून घेतल्या पाहिजे. येस. थँक यू. येस. नेक्स्ट जे आहेत त्या आहेत आशा घुले मॅडम. येस. आल्या का तृप्ती मॅडम? येस. तृप्ती मॅडमला एक एक्स्ट्रा 1 मिनिट देऊया. येस, येस. सॉरी, सॉरी. येस, येस, येस. अचानकच लाईट गेली. काय येस. तर प्रॉब्लेम नाही. जसं मी रिकॉग्निशन बद्दल सांगत होते आणि मॉर्निंग कॉलला म्हणजे बऱ्यापैकी आता सगळेच कोचेस मला चांगले ओळखतात. तसं मॉर्निंग कॉल मी गावी येऊन सुद्धा कधीच मिस केलेला नाहीये. कंटिन्यू मॉर्निंग कॉलवरती हँड रेस करून वर्कआउट असतो. त्यामुळं बरेचसे कोचेस आणि कंझ्युमर सुद्धा आपले कंटिन्यू त्या मी असते म्हणून ते असतात. आणि प्लस मी जे वर्कआउट करते ते स्वतःचे व्हिडिओज अपलोड करणं, स्टेटस ठेवणं, FB वरती, Instaवरती दररोजचं माझं वर्कआउटचं स्टेटस मी कंटिन्यू अपडेट करत राहिलीये 1.5-2 वर्षापासून. त्यामुळे लोकांना दिसतंय की मी कंटिन्युटी आहे माझ्या कामामध्ये. आणि ती येस. कंटिन्युटी पाहून जे 1 वर्षापूर्वीला ज्या लोकांनी मला विचारलं होतं आणि ज्यावेळेस तेव्हा ते तयार झाले नव्हते, ती लोकं आता तयार होतायत. आता येस. एक माझी या मॅरेथॉनमध्ये उतरलेली मैत्रीण आहे. ज्यावेळेस फर्स्ट टाईम मी सुरू केलं होतं, त्यावेळेस तिला बोलले होते, पण त्यावेळेस ती तयार झाली नव्हती. पण येस. या मॅरेथॉनला आता ती उतरली म्हणजे आफ्टर 1 इयर. म्हणजे असं होतात म्हणून सगळ्यांना हेच आहे, की तुमची जी कॉन्टॅक्ट लिस्ट मधले जे नंबर आहेत ना, तुम्ही एकदा त्यांनी नाही म्हटलं म्हणून लगेच त्यांना दुर्लक्ष करू नका. त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करून ठेवा. बोलत राहा अधून-मधून. कधी ना कधी ते तुमच्यापर्यंत येतातच. एकदा येस. नाही म्हटले म्हणून लगेच तुम्ही पाठ फिरू नका किंवा फक्त कामापुरतंच बोलणं असं ठेवू नका. काही ना काही गोष्टी ते रोज जर तुमचे स्टेटस पाहत असतील ना, तर लक्षात ठेवा त्यांचा थोडा ना थोडा इंटरेस्ट आहे. आणि तुमचं स्टेटस कोण पाहतंय याच्यावरती पण लक्ष ठेवून जर आपण म्हणजे बिझनेस असा करायचा आहे, की जो पूर्णपणे असं नाही, की कुठलं गाढवासारखं काम करणं असं जे आपण म्हणतो तसं नाही करायचं. ते पर्टिक्युलर काही गोष्टी ठरवून, टाईम मॅनेजमेंट करून, काही गोष्टींना व्यवस्थित वेळ देऊन जर केलं ना, खरंच खूप छान आणि अमेझिंग बिझनेस आहे. बरेच आता सीनियर आहेत, त्यानंतर नवीन कोचेस बरेच जॉइन झालेत. तर आता म्हणजे आलीच असेल 40,000 ते 50,000चा ईच मंथ मला आता 3 ते 4 मंथ पासून चेक येतोय. कॅश इन्कम पण छान येतोय. तर ही जशी प्रोग्रेस आपली इकडे वाढते ना, तसं कामामध्ये पण प्रोग्रेस असेल, तर ऑफकोर्स आपल्या चेकमध्ये पण छान वाढ होतील. त्यामुळे येस. रिकॉग्निशन्स, थँक यू. डेली मॉर्निंग वर्कआउट हा थँक यू माझा मॅडम. कंटिन्यू. खूपच म्हणजे अमेझिंग तुमचा एक्सपिरियन्स आहे. थँक यू. आणि मॅडमसाठी जोरदार टाळ्या. कारण त्यांचा 50,000 ते 60,000चा चेक ह्या महिन्यात राहणार आहे आणि त्यांचा ऍक्टिव्ह वर्ल्ड टीमचा पण महिना दुसरा झाला ना? येस. तर थँक यू. आणि मॅडम फक्त एकच विचाराल तुम्हाला मी,
की तुम्ही 7 ते 8 महिन्यापासून कंटिन्यू 5,000 व्हॅल्यूम पॉइंट करताय, तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम आले नाही का? ते प्रॉब्लेम तुम्ही कसे फेस केले? नाही म्हणजे प्रॉब्लेम व्हॉल्यूम पॉइंट करण्यासाठी प्रॉब्लेम आलेत का असं म्हणताय का सर? नवीन-नवीन लोकांना प्रत्येक वेळेस व्हॅल्यूम पॉइंट करण्यासाठी किंवा नवीन लोकं जोडण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम आले नाही का? 5 ते 8,000 तुम्ही प्रत्येक महिन्यात करतात, तर त्यावेळेस काही असं जाणवलं नाही का? नाही, नाही सर. ॲक्चुअली प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला. जसं आता तुम्हाला रिकॉग्निशन बद्दल मी सांगितलं. प्लस ज्या मॅरेथॉन असतात ना, मॅरेथॉनसाठी प्रत्येक वेळी जो मी 1 तारखेला मॅरेथॉन 1 ते 30 आदल्या दिवशी महिन्याच्या 30-31 पासून मी ट्राय करते आपल्या ह्याच्यासाठी मॅरेथॉनसाठी. तर मी फोकस माझा जास्तीत जास्त मॅरेथॉनवरती असतो 21 डेजवरती आणि येस. ओके. त्यामुळे सर ही ग्रोथ आहे. थँक यू मॅडम. म्हणजे मॅडमने 5-7 महिन्यापासून कंटिन्यू करतात. त्यांना प्रॉब्लेम जे येत होते तेही त्यांनी सांगितलं आणि कसं करायचं तेही सांगितलं. तर थँक यू मॅडम. येस. नेक्स्ट आहेत आपल्याकडे टाईम कमी आहे. तर नेक्स्ट जे आहेत पुण्यावरून की आशा घुले मॅडम. जसं आता एक नागपूरच्या झाल्या, एक सोलापूरच्या झाल्या, तर पुण्याचाही एक्सपिरियन्स बघा. पुण्यात तिथं काय होणं. तर तेही खूप छानपैकी आता ते ह्या महिन्यात त्यांनी जवळपास 3,000 व्हॅल्यूम पॉइंट केलेले आहेत. तर आशा घुले मॅडम आणि सर स्टेज इज युअर. थैंक यू सर। येस, ऐ वेलकम. परिंदे यूं अब के उड़ा कर तू, जा जला सूरज को जाके आसमां पे तू। ऐ परिंदे भर ऐसी उड़ाने तू, हर नजर ये तुझसे पूछे आग इतनी क्यों। धूल उड़ा जाके मंजिलों पे यूं, के इन हवाओं से तेरी यारी है। उड़ जा अब तेरी बारी है, उड़ जा अब तेरी बारी है। येस, वेलकम मॅम. मी अश्विनी गुले, मी पुण्यात राहते। माझ्या कोच तृप्ती मॅम, सिनियर कोच ज्योती मॅम आणि मेंटर्स भारती मॅम, शेखर सर। मी या फॅमिलीला जॉईन झाले वेट लॉस साठी। माझं वेट फॅट खूप छान मस्त हे लॉस झालेलं आहे। मी आता नोव्हेंबरमध्ये आयडी ओपन 6 महिने झालेले फॅमिलीला जॉईन होऊन। नोव्हेंबरमध्ये आयडी ओपन केला 23 तारखेला। त्याच्यानंतर मी 17 दिवसातच असोसिएट कंप्लीट केलं आणि आता 3 महिन्यामध्ये मी सुपरवायझर लेवल ही पूर्ण कंप्लीट केलेली. तर मी हे करण्याचा उद्देश एकच होता, की जे माझ्या लाईफमध्ये मला आनंद मिळालाय तो इतर लोकांना देण्याचा माझा एक हे होतं आणि मला मिस्टरांनी त्याच्यासाठी फुल सपोर्ट केला, की जे आपल्या लाईफमध्ये जर एवढा आनंद आला असेल तर अजून 4 लोकांच्या लाईफमध्ये आनंद आणायला काय हरकत आहे. तिथून पुढे मी ही जर्नी चालू केली आणि मला रिझल्ट छान असल्यामुळं रिस्पॉन्सही खूप छान मिळत गेला. मी सुरुवातीला 4च लोक जॉईन केली होती, तर त्यांच्यावरती छान फोकस केला आणि त्यांचा रिझल्ट खूप छान आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा रिझल्ट खूप छान आल्याच्या नंतर त्यांना त्या लोकांचा रिझल्ट पाहिल्याच्या नंतर हळूहळू मला अशीच लोक जॉईन होत गेली आणि जेवढे माझ्याकडनं त्यांना म्हणजे माहिती देता येईल, जेवढं काही मला माहिती सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जिथं कुठं मला थोडंसं कमी वाटत होतं त्यावेळेस मी तृप्ती मॅमलाही कॉन्फरन्सवरती घेऊन बोलत होते. पण मी काय केलं, ज्यावेळेस माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, मला 1 महिनाभर कुठं जाता येत नव्हतं, त्यावेळेस मी कुठलंही ट्रेनिंग मिस केलं नाही. प्रत्येक ट्रेनिंग अटेंड केलं आणि जेवढं काय मला शिकून घेता येईल तेवढं मी शिकले आणि जेवढं काही नॉलेज ह्याच्यामधून मला मिळवता येईल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न केला. जिथं काही थोडंसं कमी वाटलं तर मी तृप्ती मॅमला बोलत होते. कारण मी अजून नवीनच आहे, एवढे काय मला जास्त दिवस झाले नाहीये. तरी पण मी फॉलोअप एकदम छान घेते. जेवढी लोक मला जॉईन आहेत तेवढ्या लोकांना छान फॉलोअप त्यांचा घेते आणि त्यांना रिझल्टही खूप छान आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी येस. काय केलं थँक 2 यू मॅडम. महिन्यामध्ये थँक यू मॅडम घुले मॅडम. म्हणजे तुम्ही नवीन असून पण खूप छानपैकी लोकांना मदत करताय आणि हे हो, मदत करत असताना जिथं तुम्हाला प्रॉब्लेम येईल, तर तिथं तुम्ही काय करू राहिले, तुमच्या कोचची तुम्ही हेल्प घेऊ राहिले. तर खरंच थँक यू, की तुम्ही नवीन असताना सुद्धा 3च महिन्यात सुपरवायझर होऊन आणि तुम्ही हाय फ्लायरमध्ये दिसताय. मी एक गोष्ट लक्षात ठेवली, की मॅरेथॉनमध्ये जेवढी लोकांना बसवता येईल तेवढं बसवण्याचा प्रयत्न करते मी आता. म्हणजे मॅरेथॉनचा सगळ्यात जास्त तुम्ही सध्या बेनिफिट घेऊ राहिला. मला म्हणजे आता ह्या 2 महिन्यामध्ये मॅरेथॉनचा जास्त फायदा झालेला आहे. येस, येस. आणि हा पॉइंट सगळ्यांनी नोट करा. मॅरेथॉनमध्ये बसवल्यामुळे काय झालं, मॅडमला इझिली सगळ्या गोष्टी कव्हर होत आहे आणि ते काय करताय, कोचचं गाईडन्स घेताय सपोर्ट. आणि एक तृप्ती मॅमनी मला कार्डिओ मशीन दिली, म्हणजे घेतली मी त्यांच्याकडनं. तर दर रविवारी सरांना सुट्टी आहे, म्हणजे घरी असतात सर, त्यावेळेस मी त्यांचं म्हणजे नाही स्कॅनिंग वगैरे करते आणि जेवढी माहिती देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते. येस, येस, येस. थँक यू. म्हणजे सरांचाही थँक्यू. सपोर्ट आहे आणि तुम्ही मशीनचाही आता नवीन असून सुद्धा मशीन वापरायला लागलाय.
तेच सगळ्यांनी पण हा नोट करणं गरजेचं आहे की जे आपण 2 वर्ष 1 वर्ष झालेलं आहे 1.5 वर्ष झालेलं आहे यांनी ते 3 महिन्यात मशीन घेऊन जर बाहेर निघताय तर आपण सगळ्यांनी मशीन घेऊन बाहेर निघणं गरजेचं आहे. कारण जशी मिलिटरीवाल्याकडे रायफल घेऊन बाहेर निघतात तर आपलं जे आपली रायफल म्हणजेच आपली स्कार्डास्टॅन मशीन आहे आणि हीच मशीन आपल्याला जरी 9,000ची मशीन असेल तर ती 9 लाखाचा काय 18 लाखाचा पण चेक कमवून देते आणि ते आपण हत्यार आपण 100% सगळ्यांनी वापरायला पाहिजे. येस, थँक यू आशा मॅडम आणि सर. येस, नेक्स्ट म्हणजे बघा पुण्यावरून आणि नवीन असताना पण सगळ्या गोष्टी होत आहे. करायला असं काही नाही की कारणच पाहिजे. येस, फरीन मॅडम नाही दिसत. येस, नेक्स्ट ज्या आहेत त्या श्रेया मॅडम. श्रेया नाडे मॅडम, स्टेज इज युअर. थँक्यू. यस, ओके मॅडम, वेलकम. सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया, चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में, बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. गुड Yes. मॉर्निंग एव्हरीवन. यस, आवाज गुड येतोय? मॉर्निंग. यस, तुमचाच आवाज आहे. येस. मी पहिले तर माझं इथं येण्याचं कारण वगैरे सगळ्यांना माहिती आहे की मी माझ्या बाळासाठी इथं आली होती. त्याला न्यूट्रिशन कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटल्यामुळे मी आली. इथं शिकलेच आहे ना मी की कॅलरी मॅनेज करून सगळं खाऊन पिऊन कसं वेट कमी करायचं. तर या गोष्टीवर मी थोडासा एक 4-5 महिने झाला अभ्यास स्टार्ट केला आणि हेच कारण आहे जे काय आता आउटपुट निघतात. मी माझ्या माइंडमध्ये एक ठरवलेलं आहे की मी स्वतः जोपर्यंत डिसिप्लिन मध्ये येत नाही तोपर्यंत मला जोडणारे लोक डिसिप्लिन मध्ये येणार नाही. आणि जी माझी म्हणजे इच्छा आहे की एक जरी लोक माझ्या बरोबर असेल ना तर मी त्याच्यासाठी रात्री पण रेडी आहे की त्याला हेल्प करायला. तर माझे कोचेस सुद्धा थोड्याच दिवसात अशाच हाय फ्लायर दिसतील आणि माझी म्हणजे त्या दृष्टीनं खूप तळमळीनं कामं चालू आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की जे विचार करण्याची गोष्ट आहे आपण खूप ठिकाणी ट्रेनिंगला जातो किंवा आपल्याला जे कोणी बाहेर जात नाहीयेत फिजिकल ट्रेनिंगला तर ते ऑनलाईन सुद्धा अटेंड करतात. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का की तुम्ही आतापर्यंत जे केवढे ट्रेनिंग ऐकलेत त्याच्यात हर्बल लाईफ म्हणजे फक्त आणि फक्त नंबर गेम आहे. जेवढे लोक तुम्ही जास्ती फॅमिलीत आणाल तर ऑब्व्हियस आहे की ते लोक राहिले पाहिजेत आणि नवीन लोक ऍड व्हायला पाहिजेत. हे सिक्रेट आहे. तर आता मेन गोष्ट मी काम करते 9 तारखेपर्यंत आपल्या हातात वेळ असतो की आपण मॅरेथॉन मध्ये लोकांना ऍड करू शकतो. तर जास्तीत जास्त ऑब्व्हियस आहे की मॅरेथॉन वरती फोकस करते. पण लक्षात ठेवा जर तुम्ही मॅरेथॉन मध्ये आलेल्या लोकांना रिझल्ट नाही दिले तर चान्सेस आहेत की ते तितक्या लवकर गायब पण होतील किंवा तुम्ही त्यांच्यावरती फोकस नाही केलं की समजा त्यांच्या काही क्वालिटीज आहेत त्या ऑब्झर्व करून त्यांना तशा ऑपॉर्च्युनिटीज नाही दाखवल्या तर चान्सेस आहेत की ते सोडून जातील. ऑब्व्हियसली मी सुद्धा 80-90 लोकांना आतापर्यंत हेल्प केले पण माझं एक वाक्य ठरलेलं आहे की माझ्याकडे आलेली व्यक्ती विदाऊट रिझल्ट जाता कामा नये. म्हणजे तिला Yes, भले पैशाचा मॅडम एक विचारा तुम्हाला मी, तुम्ही हा. नंबर गेमचा हा प्रोग्राम सांगताय तर तुम्ही नंबर जमा कसे करतात? कारण प्रत्येक वेळेस तर actually नवीन ना, नवीन नंबर मला लागतात खरं तर सांगू का? प्रत्येकालाच तो प्रॉब्लेम येतो. हा येस, हा. आता मला एक सांगते मी तळमळीनं माझी अशी इच्छा आहे की मी जे माझं घरचं कन्झम्पशन आहे तर ते मला फ्री करायचंय बरोबर. तर ऑब्व्हियस आहे की आता माझा चेक 20-25 हजारच्या रेंजला असतो दर महिन्याला. पण Okay. माझं जे कन्झम्पशन आहे घरचं ते 40 ते 45 हजार पर्यंत जातं है ना. तर मी काय करते की माझं दुसरे पण काही बिझनेसेस आहेत. आता सध्याला मला हर्बल लाईफ मध्ये लाईफ टाइम राहायचं म्हणून मी ते दुसरं पण काम करते. म्हणजे तुम्ही माझी कोचिंगची नीड समजू शकता की मला जेन्युइनली असं वाटतंय की माझ्यासोबत कारण माझे जसे चेक ग्रो होत आहेत तसे माझ्या कोचेसचे पण होतील आणि नक्की मी एक जरी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी काम करते. तर आता माझे जनरेट कसे होतात ते बघा. जे भारती मॅम नेहमी सांगतात ना 5 टाइम स्टेटस अपडेट करणं ही गोष्ट मी कन्सिस्टंटली करते आणि चोरलेले स्टेटस घेत नाही. मी माझे स्टेटस क्रिएट करते
मग मी तिथं दिसली पाहिजे किंवा मी लोकांच्या लक्षात राहील अशा दृष्टीनं काही एफर्ट्स मी घेत राहते. आणि जसं मॅमनी सांगितले तंतोतंत गोष्टी लक्षात ठेवून मी स्टेटस अपडेट करते 5 टाइम आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे मॅडम, हा. तुम्ही लेडीज असून मग हे बाहेरचं हे कसं करता, मॅनेज कसं करता, दुसरं काम पण करता आणि हे काम पण कसं करता? मी बाहेर अजून सुद्धा पडलेली नाहीये. एकदा मग सुद्धा तुम्ही मी बाहेर नाही पडली आणि लोकांपर्यंत तुम्ही माझे लीड जे येतात लोकांपर्यंत अटॅच कसं होता? ते सांगते. स्टेटस थ्रू मला लोक विचारतात आणि स्टेटस थ्रू लोकांना एक माहित झालंय माझं खूप चांगलं चाललंय. मी कंटिन्युअसली ऍक्टिव्ह आहे. मग जेव्हा मी समजा माहेरी गेली तर डायरेक्ट मला लोक विचारतात की तुझं छान चाललंय. मग तिथं टॉक सुरू होतो. म्हणजे मग तुम्ही मला असं नाही तुम्ही असं बोलायला नाही नाही केलं का कधी, तुम्हाला कंटाळा आला तुम्ही 8 दिवस स्टेटसच नाही टाकलं? नाही, बिलकुल नाही. का कधीच बरं नाही असं? करत. का बरं नाही कधीच केलं? नाही करत. तुम्हाला कारण का की नाही मला वाटत? माहिती आहे की माझा आता सध्याला तो एकमेव सोर्स आहे. मी असं येस. समजून घ्या. एक्झॅक्टली हाच मला प्रश्न विचारायचा होता, की म्हणजे तुम्ही 4 दिवस जर केलं, तर कोणी पण भरपूर जण काय म्हणतात, हा 4 महिने करल, 6 महिने करल. म्हणजे आपल्या गावाकडल्या भाषेत काय 4 दिवस माकडासारखं उड्या मारील आणि सोडून देईल. तर मग याचा अर्थ काय, तुम्ही त्याच्याबरोबर सर प्रत्येक मी डेली अजून एक स्टेटस सांगू टाकणार इच्छिते आणि की मी मी माझ्या रिझल्टवर सुद्धा फोकस्ड आहे. रिझल्ट माझा बिलकुल ढळू देत नाही. कन्सिस्टंटली 16 महिने मी माझ्या आयडियल भेटलाय. कोणी जर माझ्या घरी आलं कराडा स्कॅन चेकअपला तर मी तिथं लगेच उभारून दाखवते की हे बघा जे मी पॅरामीटर तुम्हाला आयडियल सांगितले तर ते माझे कन्सिस्टंटली आहेत. मी लिहून पण ठेवते माझे पॅरामीटर्स. येस, थँक यू मॅडम. तुम्ही खूप छान तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आम्हाला सगळ्यांसाठी. म्हणजे तो नवीन काहीतरी पॉइंट घ्यायला भेटलेले आहेत आणि लेडीज असून आणि त्यांचे बाकीचे बिझनेस असून आणि त्यांनी एका क्लायंटसाठी न आळस करता एक क्लायंट दुसरीकडे जाऊन चेकअप पण केलेला आहे आणि स्कार्डा स्कॅन मशीनचाही वापर केलेला आहे. तर थँक यू मॅडम, खूपच छान. नेक्स्ट जे आहेत आपल्याकडे टाइम कमी आहे. नेक्स्ट जे आहेत आपल्याकडे आज अर्चना खंडागळे मॅडम. म्हणजे हे एक हाऊसवाईफ आहेत आणि यांचा साइड बाय साइड एक शॉपचाही शॉप पण आहे. म्हणजे शॉप पण बघतात, घर पण सांभाळतात आणि ह्या एकट्याच लेडीज, यांचे आजही मिस्टर यांना बाहेर सपोर्ट करत नाहीत बिझनेससाठी. पण तरी पण त्यांची जी ढाल आहे, ती ढाल किंवा त्यांची रायफल घेऊन आजही बाहेर निघतात. एकट्या कुठेही असो मशीन घेऊन आणि एकही ट्रेनिंग मला त्यांनी एकटी लेडीज असून कधीच मिस केलेली दिसली नाही. म्हणून ते आज प्रत्येक फ्लायरमध्ये दिसतायत आणि प्रत्येक मीटिंगमध्ये दिसताय आणि त्याही हॅपी असतात कंटिन्यू. कधीच त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसत नाहीत. कारण अजून आपल्याकडे खास 8:30 वाजलेले आहेत. तरी पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसायला लागले. तर स्टेज इज युअर अर्चना मॅडम. बस खुद की ही सुनता पाते ये नादानी से है नाते ये हुर्राता आते जाते ये दिल को कहता ये नाते ये वो देखे हैं आंखों में किस्मत की आंखें डाले पे हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है जिद्दी है थैंक यू सो मच सर। और सॉन्ग के लिए भी बहुत बहुत थैंक यू मेरे स्पॉन्सर को। तो मेरा नाम अर्चना है, मैं संभाजी नगर से हूँ और ये फैमिली से जुड़ के अभी मुझे 2.5 साल कंप्लीट हो चुके हैं। लेकिन अभी जैसे सबने अपना अपना अलग अलग एक्सपीरियंस शेयर किया, तो मेरा एक्सपीरियंस थोड़ा सा अलग है क्योंकि मैं हर बार जाती थी कंफर्ट जोन में। मैंने जनवरी में मेरा आईडी निकाला, एसोसिएट कन्वर्ट ही किया मैंने, डायरेक्टली आईडी निकाला और इंतजार नहीं किया इसलिए कि मैं एसोसिएट होने के लिए सोचूंगी, ऐसा कुछ नहीं किया। डायरेक्टली मैंने मेरे स्पॉन्सर जो है शेखर सर और भारती मैम, उनसे डायरेक्टली मैंने बिजनेस की बात की थी डायरेक्टली कि सर ओके मेरा रिजल्ट आ रहा है, बिजनेस बताइए कैसे करना है, पैसे कैसे कमाने हैं, क्योंकि सही में मेरे पैसे की प्रॉब्लम थी, इसीलिए मैं बहुत सारे काम भी कर रही थी, लेकिन मुझे पैसे कैसे कमाना है ये मैंने बोला था सर को। और फर्स्ट ऑर्डर में ना मैंने 35% से डायरेक्टली डाली थी उस टाइम पे। और फिर मेरा सुपरवाइजर क्वालिफिकेशन हो गया और मैं वहां पे चली गई कंफर्ट जोन में, क्योंकि 50% से अभी मिल रहा है ना, तो ओके मैं 50% से मेरा करेंगे मेरे एसोसिएट, आगे जाएंगे, ऐसा मैंने सोचा और मैं बहुत कंफर्ट जोन में गई। मेरे कोच ने फिर बार बार मुझे ये किया कि मोटिवेट किया कि आप कर सकते हैं। फिर नवंबर, दिसंबर, जनवरी में मैंने मेरा वर्ल्ड टीम क्वालिफिकेशन किया 2022 में,
और वर्ल्ड टीम होने के बाद फिर से वो पिन आई ना वर्ल्ड टीम की, तो मैं फिर से गई कंफर्ट जोन में। और 2,500 जहाँ पे मैं कर रही थी, 3,000 2,500 ऐसा कर रही थी, वो डायरेक्टली मेरा 500 700 800 ऐसा आ गया वॉल्यूम पॉइंट। फिर सर ने मुझे बोला मैम पहले कर रहे थे, फिर कंफर्ट जोन में गए, अभी कर रहे हैं, फिर कंफर्ट जोन में जा रहे हैं, लेकिन आप ही हो जो कर सकते हो। तो मेरे जब 2 सुपरवाइजर, हम बोलते हैं ना कि मेरे सुपरवाइजर है और हम ऐसे आगे जाएंगे, तो जब मेरे 2 सुपरवाइजर मतलब हो गए थे, तो मैं फिर वो सुपरवाइजर होने के बाद मैं बोली सुपरवाइजर चले गए ना, अब मैं कैसे काम करूं, 2 सुपरवाइजर हो गए मेरे एक महीने में, तो अब मैं कैसे काम, नए लोग कहाँ से लाऊं, ऐसा मैं बोल रही थी सर को। तो सर ने फिर से वही किया कि मोटिवेट किया, मैम ने भी मोटिवेट किया, और फिर मेरी आगे फिर से जर्नी स्टार्ट हुई। अभी 4 या 5 मंथ कंप्लीट है कि मैं 2,500 से नीचे मेरे वॉल्यूम पॉइंट नहीं जाते हैं। इसके लिए अभी पिछले महीने में भी, मतलब फरवरी मंथ में मेरे फिर से एक सुपरवाइजर मतलब हो गए सुपरवाइजर, तो फिर से मैं कंफर्ट जोन में जाने ही वाली थी। तो सर ने लास्ट मोमेंट, मतलब 25 डेट जो रहता है ना, मतलब लास्ट मैम देखो, हाँ ये महीने में आपके सुपरवाइजर निकल रहे हैं, आप फिर से जाएंगे कंफर्ट जोन में। तो 3,550 वॉल्यूम पॉइंट थे मेरे जब मेरे सुपरवाइजर निकल गए, और पिछले महीने में मेरे 3,326 वॉल्यूम पॉइंट, वो भी कोई भी एसोसिएट या फिर ये नहीं है, सब नए मैंने मतलब 600 to 700 वॉल्यूम पॉइंट सिर्फ मेरे पुराने जो लोग थे उनके हैं, लेकिन बाकी सब वॉल्यूम पॉइंट 2,500 के आसपास वॉल्यूम पॉइंट मैंने सब न्यू लोगों को दिया है। तो न्यू Yes, जो yes. लोग जुड़े, येस सर मॅडम. आज नवीन फक्त नवीन अर्धा नेम- मिनिट, नाही, नवीन तुम्ही नवीन लोकांना कसं जोडलं? हा तर तेच मला नवीन बोलायचंय। लोकांना कसं जोडलं अर्ध्याच मिनिटात? हो, अर्धाच मिनिट. माझ्याकडे जे जुने कॉन्टॅक्ट होते ना, ते सगळे मी कधीही लोकांना स्वतःहून बोलत नव्हते. सगळ्यात आधी मी स्वतःहून बोलणं चालू केलं, आणि फ्लायर मी बनवून आणले होते, पण त्यातले भरपूर तसेच पडलेले होते. ते द्यायला मी सुरुवात केली, टॉक टू पीपल. त्याच्यानंतर मीटिंग वगैरे, नॉलेज वगैरे आपण खूप जमा करून ठेवलेलं होतं 1-1.5 वर्षापासून, पण ते त्याच्यावर काम करत नव्हतो जसं पाहिजे तसं, ते मी करायला चालू केलं. आणि त्याच्यामुळे झालं असं, मागच्या महिन्यामध्ये WLM मध्ये पण मी माझे 11 कंझ्युमर, आणि ते सगळे त्यातले 6 कंझ्युमर सगळे न्यू होते. 11 कंझ्युमर माझे WLM ला होते. कराड स्कॅनचं मशीन जे आहे त्याचाही मला जबरदस्त इथे फायदा झाला. आणि तुमचे त्याच्यानंतर वेट लॉस मॅरेथॉन मधील मेंबर कसे बसवता तुम्ही? सर तुम्ही जे काय नवीन होते ना, त्यांना काय सांगता तर आणि त्यांना कसं तुम्ही सजेस्ट करता की वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करा? हा. तर एक तर सगळ्यात आधी रिकॉग्नेशन, की आपल्याकडे गिफ्ट वगैरे किती छान मिळतात हे. त्याच्यानंतर वेट लॉस मॅरेथॉन मध्ये एक स्पेशल, सगळ्या गोष्टी स्पेशल मिळतात सगळ्या. तिथे तुम्हाला म्हणजे वेगळा त्यांचा ग्रुप असतो, तुम्हाला तिथे स्पेशल ट्रीटमेंट मिळते, आणि तिथे रिझल्ट पण स्पेशलच येतात. अशा पद्धतीने मी सांगते. मग त्या थँक्यू अर्चना पद्धतीने मॅडम. मॅरेथॉनला थँक्यू अर्चना मॅडम. म्हणजे अर्चना मॅडमचं अशी कंडिशन होते की त्या वरती जाऊन परत अप जाऊन परत डाऊन झाल्या होत्या. म्हणजे त्यानंतर काय झालं, तर थोड्या दिवसात आपल्या गावरान भाषेमध्ये त्या मुक्कादम झाल्या होत्या, बॉस झाल्या होत्या. पण त्यांच्या लक्षात आलं, आणि स्पॉन्सरनी आणि त्यांनी स्पॉन्सरचं आणि कोचचं ऐकलं. त्याच्यानंतर पुन्हा ते काय झालं, पुन्हा परत अप झालेल्या आहेत, आणि आता त्यांच्या लक्षात आलं की पुन्हा डाऊन नाही व्हायला पाहिजे. तर त्यांनी खूप छानपैकी टिकून ठेवायचा प्रयत्न चालू आहे, आणि ते ठेवणार हे दिसतंय त्यांच्याकडनं. कारण ती कुठलीही ट्रेनिंग किंवा मॉर्निंग कॉल, इव्हिनिंग कॉल कधीच मिस करत नाहीयेत. आणि ते एका क्लायंटसाठी इंडिव्हिज्युअली प्रत्येक दिवशी मी बघतो, म्हणजे माझी त्यांची बऱ्याच वेळेस भेट होती. तर ते एक ॲव्हरेज घेऊन सुद्धा जातात. आपण जे म्हणतो ना, आपण एखाद्याने सेट जरी मागितला आणि जरी तो 50 किलोमीटर असेल तर आपण टाळून देतो. पण ते एक ॲव्हरेज घेऊन जाताना मी त्यांना पाहिलं. म्हणून ते आज तुम्हाला जे दिसत आहे 3,500 व्हॅल्यू पॉइंट. येस. तर थँक्यू अर्चना मॅडम. हे आतापर्यंत जे झाले ना, हे झाले समजा सगळे फटाकडे झाले, सुतळे बॉम्ब झाले. आता फुटणार आहेत तोफा. आता तुम्हाला जर तोफाचा आवाज ऐकायचा असेल ना, तर तुम्हाला तोफासाठी कानाला हात लावावा लागेल, तेव्हा तुमची झोप मोडेल. किंवा ॲप्रेस्ट घ्या, एक सिप, किंवा स्किन बुस्टर हायड्रेट घ्या. येस. तर रेडी आहेत सगळे? येस. तर आता नेक्स्ट जो एक्सपिरियन्स आहे आपला, म्हणजे जे खरंच ज्यांनी आजपर्यंत खूपच छानपैकी ग्रो करत चाललेले आहेत, आणि आपल्याला दिसतंय ही असा एक्सपिरियन्स ऐकायला भेटणार आहे, जे आपले आता ते मिलेनियर टीम आहेत सध्या.
मिसेस भाग्यश्री मॅडम अँड हर्षद सर, प्लीज स्टेज इज युअर. इंजिनियर सर, टीम साठी टाळ्या कशा व्हायला पाहिजे, आवाज कसा यायला पाहिजे. सबसे आगे अपना सीना तान के आ गए मैदान में हम साफा बांध के आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आ गए मैदान में हम झंडे गाड़ने हम आ गए हैं जो छा गए हैं जो थम ये जमाना देखेगा. देखो जुनू क्या होता है जिद क्या होती है हमसे जमाना सीखेगा. जीतेगा जीतेगा इंडिया जीतेगा 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 इंडिया जीतेगा. येस, थँक्यू हर्षद सर. म्हणजे मला एवढंच एक सांगता येईल यांना की मिलेनियर टीम होताना यांना कुठेही सुट्टी नसते. एकाही महिन्यात सुट्टी नसते की यांना तुम्ही 5,000 3,000च्या खाली सुट्टी नसते. त्याच्यामुळे त्यांनी कसे केलेत आणि ते का टिकलेले आहेत ते आपल्याला एकदम छान पैकी सांगणार आहेत. कसं आहे, हर्षद सरचा आवाज म्हणजे एकदम बासरी सारखाच आहे, मधुर. येस सर. ते जास्त असं बोलू नका, तिकडून आमची सरिताताई काहीतरी बोलेल. त्याच्या आधीच मी बोलायला सुरुवात करतो, नंतर सरिताताईला बोलू दे. येस. येस येस सर. सगळ्यात पहिले शरद सरांचं मनापासून अभिनंदन. काय सुंदर होस्टिंग करतायत आज ते. व्हेरी नाईस. खूप मजा येते त्यांचं होस्टिंग बघून. सर. येस. आणि राईट. आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की रिसेंटलीच एक 8 दिवसापूर्वीच आम्हाला 3 वर्ष कंप्लीट झाल्याची पिन आलेली आहे कंपनीकडनं. सो सगळ्यांना ज्यांना ज्यांना 3 वर्ष होतात पहिल्यांदा पिन येते आणि ती खूप प्राऊड मुवमेंट असते. राईट. ऍक्च्युली जरी पिन आम्हाला 3 वर्षाची आलेली असली तरी टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही काम हे फक्त विचार केला तर 22 महिन्यांपासून नीट करत आहोत. कारण तेव्हा लॉकडाऊन लागला जरी आम्ही काम सुरू केलं होतं ते, आणि मग मी मेडिकलमध्ये खूप जास्ती बिझी होत गेलो. राईट. तर हार्डली आम्हाला शरद सरांनी सांगितले की 3 मिनिटांमध्ये शेअर करायचं आहे. तर आम्ही पॉइंट्स काढलेले आहेत आणि जास्तीत जास्त पॉइंट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. ठीक आहे, कोणी तुमच्यासाठी 5 मिनिटं देऊ आपण, कारण तुमचा तोप मोठी आहे. येस. ओके ओके राईट. सो आताही जर कोणी ऑब्झर्व केलं असेल तर 2 मिनिटापूर्वीपर्यंत आम्ही कारमध्ये होतो, कारण की आम्ही एका होम व्हिजिटला गेलेलो होतो कराडा स्कॅन मशीन घेऊन. सो ऑलरेडी कराडा स्कॅन मशीनचं महत्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. सो आम्ही त्याच्यावर भर देणार नाही, पण आम्ही ऍक्च्युअल ते कराडा स्कॅन सातत्याने वापरतो आणि संध्याकाळी ऑलमोस्ट एव्हरी डे आम्ही वेगवेगळ्या फॅमिली व्हिजिट्स करतो कराडा मशीन घेऊन जाऊन. त्यांच्याशी गप्पाही मारतो, त्यांना आपल्या वेलनेस प्रोग्राम विषयी सांगतो आणि चेकअप केल्यानंतर कराडा स्कॅन मशीनचा माझ्या मते हा उपयोग होतो की जर आपण 5 लोकांचे चेकअप केले तर ऑलमोस्ट 3 लोक डन होतात. याचा आम्ही डेफिनेटली फायदा घेतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी आम्ही दोघं मनापासून करतो ती म्हणजे आम्ही डायरी मेंटेन करतो. कारण कित्येकदा असं होतं की आपण जेव्हा पण कन्झ्युमर करतो त्याच्यानंतर त्याचं फॉलोअप करणं हे आपल्याच्याने योग्य वेळेस होत नाही. तर जेव्हा आपण वार्षिक डायरी विकत घेतो आणि त्या डेला जसं आपल्याला शिकवलं गेलेलं आहे सिनियर लोकांकडनं की न्यूट्रिशन दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी फोन करणे, 8व्या दिवशी फोन करणे, ना की फक्त डायरेक्टली 18व्या दिवशी ऑर्डर करता फोन करणे. आणि दरवेळेस डायरी सोबतच असेल असं नाहीये. तर ज्या वेळेस डायरी सोबत नसते तर त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये नोट्स नावाचं एक फोल्डर असतं बघा. तर त्या नोट्स मध्ये फक्त एक नोट्स सेव्ह करून ठेवायच्या आणि मग जेव्हा पण आपल्याला गरज लागेल आपण सगळ्या त्या बघू शकतो घरी आले. येस. सो डायरी मेंटेन करून योग्य वेळेस फॉलोअप करणे हे आमच्या यशाचं खूप मोठं गमक आहे असं मी सांगेन. दुसरा महत्वाचा मुद्दा, आजकाल लोकांना प्रत्येक गोष्टी करता ऑथेंटिसिटी पाहिजे. समजा आपण एखादं घर जरी विकत घ्यायला गेलो आणि त्या आर्किटेक्टनी किंवा त्या बिल्डरनी आपल्याला त्यांच्या घरी बोलवलं डिस्कशनला, तर आपल्याला चांगलं वाटेल का? किंवा बँकेतून आपल्याला 1 लाख रुपये काढायचे आणि बँक मॅनेजरने आपल्याला घरी बोलवलं तर आपल्याला योग्य वाटेल का? त्याचप्रमाणे आज एक चांगला सेटअप असणं अतिशय महत्वाचं आहे. जिथे की तुम्ही ऑफिशियली बसाल, तुमचं ओमरॉन कराडा स्कॅन मशीन असेल, तिथे सगळी तुमची माहिती असेल, तुम्हाला मिळालेले वेगवेगळे अवॉर्ड रिवॉर्ड्स असतील. जोपर्यंत ऑथेंटिसिटी येत नाही, आजचा कन्झ्युमर हा अतिशय हुशार झालेला आहे. तो आधी तुमचं कॅलिबर चेक केल्याशिवाय तुमच्याकडून न्यूट्रिशन घेत नाही. सो जरुरी नाही की प्रत्येकाने लगेचच क्लबच घ्या, खर्चच करा. तुमच्या घरामध्ये सुद्धा आपण एखाद्या खोलीमध्ये जर ऑथेंटिक बसण्याची जागा करू शकलो
जिथे की कुकरच्या शिट्ट्या येणार नाही, मुलं खेळत पळत पळत बाहेर येणार नाही, तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी आपण डेफिनेटली जर काम केलं तर त्याचा आपल्या कंझ्युमरवर खूप चांगला परिणाम पडतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तारखेला लोक आपल्याकडे आले, त्यांनी पैसे मोजले आणि आपण त्यांना न्यूट्रिशन दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना ऍज अ कोच काय देतोय ह्याच्याकडे आम्ही खूप जास्ती लक्ष देतो. जे लोक आमच्या क्लबवर आलेले आहेत त्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर तिथे आम्ही फक्त एक काउन्सिलिंग रूम केलेली आहे. आजकालचे जे ऑफिसचे जे प्रेशर्स आहेत, घरांमध्ये जी भांडणं आहेत, अनेकदा लोक फक्त आमच्याशी बोलायला येतात. ते काय प्रॉब्लेम्स फेस करत आहेत हे डिस्कस करायला येतात आणि अर्धा तास एक पेशंट हिअरिंग दिल्यानंतर, ऐकल्यानंतर उठताना आम्ही सावकाशपणे काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना म्हणतो की तुम्ही ब्रेन हेल्थ घेऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला काय विकायचंय पेक्षा समोरच्याला काय पाहिजे हे जर आपण जाणून घेतलं तर आपले कंझ्युमर खूप लवकर क्लोज होतात असं आम्हाला दोघांना डेफिनेटली वाटतं. आणि अजून एक अनुभव घेतलेला सांगते, की काय होतं कधी-कधी आहे ना, आपल्या आजूबाजूच्यांचे व्हॉल्यूम पॉइंट अरे बापरे! ह्यांचे एवढे झालेत, त्यांचे तेवढे झालेत. ते प्रेशर जेव्हा आपल्या अंगावर येतं ना, ते बर्डन येतं ना, तर त्यावेळी आपल्या बिहेवियरमध्ये ऑटोमॅटिकली चेंज येतो. एखादा समजा चुकून कंझ्युमर आलाच, तुमच्याकडे काही इन्क्वायरी करता किंवा वेट लॉस करायचंय, वेट गेन करायचंय, तर आपल्याकडून चुकून आहे ना, असं होऊन जातं, की कसंही करून मला ह्याला सेट द्यायचंच आहे. आपण इतके हायपर होऊन जातो ना, कारण आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं, की त्यांचे व्हॉल्यूम पॉइंट इतके झालेत, तर मला कुठल्याही प्रकारे ह्यांना मग ते विकण्यामध्ये ना हेल्प देणं नाही येत. मग ते बिझनेस येऊन जातो, जबरदस्ती येऊन जाते. तर असं न करता आपण स्वतः आजूबाजूच्यांचं काय झालंय, काय नाही हे न बघता आपण स्वतः जर कूल राहून समोरच्याचं काउन्सिलिंग केलं ना, तर त्याचा इफेक्ट जास्ती पडतो. येस, आणि टू कट इट दिस इन वन सेंटेन्स, आपल्याकडे लोक खरोखर ना सोल्युशन घ्यायला येतात. बरोबर, एक प्रॉडक्ट घ्यायला आज कोणी येत नाहीये. सो त्यांच्या त्रासाचं सोल्युशन आपण देतोय का ह्याच्याकडे जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, मग भलेही आपण काय करतो, पूर्ण सेट द्यायचा प्रयत्न करतो. आमचे कित्येक असे कंझ्युमर आहेत जे फक्त अफ्रेश घेऊन जातात, जे फक्त ब्रेन हेल्थ घेऊन जातात, ज्यांना थकवा आहे आम्ही त्यांना फक्त मल्टीव्हिटॅमिन देतो. कधी कधी पूर्ण सेट देण्याच्या नादामध्ये जे सिंगल टार्गेटेड न्यूट्रिशन आहे ना ते आपण मिस करतो. सो आपण हाही प्रयत्न करायला हरकत नाहीये, समोरच्याच्या खिसा बघून, समोरच्याची ऍटिट्यूड बघून आपण सप्लिमेंट सुद्धा त्यांना योग्य प्रकारे देऊ शकतो. जी व्यक्ती अफ्रेश घेऊन जाते आपण त्यांना योग्य लाईफस्टाईल शिकवतो. 15 दिवसांनी का होईना, 10 दिवसांनी का होईना, ती व्यक्ती येऊन तुमच्याकडनं सेट घेऊन जाण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. सो ह्याच्याकडे आम्ही डेफिनेटली लक्ष देतो. अजून एक महत्वाची गोष्ट, सातत्याने आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटवर काम करतो. आपण लोकांशी कसं बोलतोय, आपण लोकांना गाईड कसं करतोय, आपलं स्वतःचं नॉलेज अपग्रेड होतंय का, ह्याच्याकडे आम्ही बघत राहतो. कारण प्रत्येक वेळेस व्यक्तीला तुमच्याकडनं आल्यानंतर जर हे वाटलं की यार काहीतरी चांगली माहिती आपण घेऊन जातोय यांच्याकडनं, तर ते 2 क्लब सोडून आपल्याकडे यायला कमी करत नाहीत. कारण त्यांना हे माहितीये की आपल्याला इन्फॉर्मेशन चांगली देतात आणि सेल्फलेस डिवोशननी ही लोक कामं करतात. येस, राईट. थँक्यू सर. खूप छान. म्हणजे बघा, हर्षद सरांचंही मेडिकल आहे. त्यांना बिझनेस हा करण्याची गरज नव्हती. तेही तरीही पुन्हा हे काम करायला लागलेत आणि तेही इंटरेस्टेड आणि पुन्हा काय याच्यात आनंद भेटतोय. म्हणजे तिथं फक्त ते गोळ्या आणि इंजेक्शन देत होते लोकांना. ते पैसे देत होते. लोकं तिथं आनंद देत नव्हते. फक्त पैसे द्यायचे आणि निघून जायचे. आणि भाग्यश्री मॅडमचाही चॉकलेटचा बिझनेस होता. तरीही पण ते ह्या गोष्टीमध्ये कसे वळाले आणि कसं काम करतायत. आणि हर्षद सरांनी खूपच छान सांगितलं. ₹150 प्रेसिडेंट टीम मिलेनियर टेम्पर प्रोग्राम. ₹150 मिलेनियर टीमचा प्रोग्राम हा ज्यांनी यांची मीटिंग ऐकली असेल, ₹150 द्या आणि मिलेनियर टीम व्हा. तर आम्ही त्या गोष्टी त्यांच्या ऐकलेल्या आहेत. ₹150 मिलेनियर टीम होता येतं. फक्त त्यासाठी ₹150ची ओरिजिनल डायरी घ्यावी लागते, पण ती पण बरोबर ठेवावी लागते. जसं लोक सोन्याची डब्बी, गायच्या पुडी बरोबर ठेवतात, सिगारेट पाकिट बरोबर ठेवतात, तसं तुम्ही डायरी ₹150ची बरोबर ठेवा. तुम्ही मिलेनियर टीम होणार हे त्यांनी सांगितलं होतं. तर 100% थँक्यू. आणि एक ऑफिसमध्ये बसून लोक कशासाठी येतात हेही त्यांनी सांगितलं. म्हणजे ऑफिस बसायला पाहिजे, त्याचाही बेनिफिट आहे, की लोक जशी चहाच्या टपरीवर कधी चहा प्यायला जात नाहीत, पण कोण बसलंय बघायला जातात. तसं तिथं गप्पा हाणायला आल्यानंतर त्यांनी ॲप्रेश पण देता येत आहे आणि लोक नेक्स्ट टाइम घ्यायला पण येऊ शकतात. तर खूपच छान हर्षद सर आणि भाग्यश्री मॅडम. थँक्यू. येस. मला माहितीये वेळ झालेली आहे, पण फक्त लास्ट पॉइंट ऍड करतो.
अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हॉल्विंग आवर ओन फॅमिली मेंबर्स. आम्ही दोघांनी तर चक्क कामं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेली आहे आणि जे मला येतं ते भाग्यश्री मॅडमला येत नाही, जे भाग्यश्री मॅडमला येत नाही ते मला येत नाही. आणि महत्वाची गोष्ट, आमचा मुलगा, म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की शनिवार संध्याकाळचं पूर्ण होस्टिंग श्रीरंग सिंगल हँडेड करतो इव्हनिंग क्या बात बॅच. सो क्या अशा बात आहे. प्रकारची सर्व पालकांनी हे नोट करणं गरजेचं आहे. खरंच टाळ्या झाल्या पाहिजे श्रेयांसाठी. कारण मुलगा असून आणि हे नसताना सुद्धा तो होस्टिंग करतोय आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे पण आता छोट्या मुलांची रोज संध्याकाळी टॉपिक होत आहे आणि त्या टॉपिक मधून नेक्स्ट महिन्यात 100% सगळ्यांची मुलं तयार होतील. ह्या महिन्यात जरी कोणाची पेंडिंग असेल तर थँक्यू श्रीरंग तुला पण, तुझ्या मम्मी पप्पा बरोबर. कारण तुला बऱ्याच दिवसाचं बघितलेलंच नाही मी, फक्त आता मुंडकच दिसतंय, खाली काय दिसत नाही तू आता लय दिवसाचं. थँक्यू शरद सर, थँक्यू सो मच. येस, चला वेळ कमी आहे आपल्याकडे. नेक्स्ट आपण जाऊया. कोण असेल नेक्स्ट? येस, सगळे एक्साइटेड आहेत ऐकण्यासाठी का ऐकण्याची इच्छा नाही राहिली सगळ्यांची? चला येस, नेक्स्ट आहेत सुरेश शिंगारे सर आणि सरिता शिंगारे मॅडम. स्टेज इज युअर. व्हेरी गुड. आवाज झाला पाहिजे. सगळं आजाराचं भंडार होतं आणि त्या भंडाराची गोष्ट ऐकायला भेटते. मौका उसका जिसने जीना, गिरना उठना उठ के चलना, चढ़ जा अंबर जीना जीना, याद रहे ये शर्त सफर की, पीछे मुड़ के देख कभी ना, जीत का जुनून है तो हार सोचना क्यों, जब जिंदगी है एक ही, दो बार सोचना क्यों. मैं परिंदा क्यों बनूं, मुझे आसमां बनना है, मैं एक पन्ना क्यों रहूं, मुझे दास्तां बनना है. यस, वेलकम सुरेश सर आणि सरिता मॅडम. थँक्यू सुरेश शरद सर. सर. फक्त उलट झालं. थँक्यू सर, थँक्यू. अगोदर आपण तिखट खातो नंतर गोड खातो. तुम्ही उलट केलं, अगोदर गोड झालं. वेळ आता सुरू झाली सगळे मॅडम. मंत्रमुग्ध झाले त्यांच्या बोलण्यात. आता परत तिखट ऐकावं लागेल. तर उलट झालं पण ठीक. थँक्यू शरद सर आणि थँक्यू भारती मॅम. माझं सॉन्ग लावलं आवडीचं. यस, आता मी डायरेक्ट नाव वगैरे काही सांगणार नाही, डायरेक्ट पॉइंटवर जाणार कारण शरद सर मध्येच टोकतात. शरद सर मध्ये टोकू नका, मी फास्ट मध्ये बोलते. 9-5 सगळ्यात मिनिटात पहिले उरकून कंटिन्यू 5000 मी करते गेल्या 24 महिन्यापासून. माझे वाव, 5000 याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे सगळ्यांच्या. 24 महिन्यापासून 5000 कंटिन्यू करतात. खरंच जोरदार टाळ्या मॅडम. थँक्यू. 2 लेवल क्वालिफाय झालेले आहे इंटरनॅशनल. अगोदरच्या 4 झाल्या, नंतर 2 झाल्या. आणि सगळ्या लेडीजला सांगेल, तुम्हाला जर असं वाटतंय की आपले हसबंड आणखीन आपल्या सोबत येत नाही, तुम्ही फक्त वॅकेशन क्वालिफाय करा आणि त्याच्यासाठी 5000 करा. नवरा ऑटोमॅटिक येतो. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर मी माझं सांगेल, सगळ्यात पहिले मॉर्निंग कॉल. मॉर्निंग कॉल इतका महत्वाचा आहे आपल्या व्हॅल्यूम पॉइंट करण्यासाठी. कारण की जेव्हा मॉर्निंग कॉलवर आपण रिझल्ट ऐकतो तर त्याच कॉन्फिडन्सनं आपण आपल्या फॅमिली मेंबरला सांगू शकतो. कारण विश्वास असतोय, ऐकलेला असतं मॉर्निंग कॉलला. दुसरी गोष्ट असते हॅपी टू हेल्प. तिथं ऑब्जेक्शन हँडलिंग आपण शिकतो. कारण की ज्यावेळेस तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्चन करतं त्यावेळेस तुम्ही सिनियर कोचला नाही विचारू शकत. कॉल करून तुम्हालाच हँडल करावं लागतं. त्याच्यासाठी हॅपी टू हेल्प खूप गरजेचं आहे. कॅमेरा ऑन. तर ते कळतं आपल्याला सिरियस आहे का. ह्या 2 गोष्टी तुम्ही अशा गाठ मारून घेतल्या पाहिजे. केस आणला की केस विसरताना रोज आठवण झाली पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर त्या खूप गरजेच्या आहेत आपल्या सक्सेससाठी. त्यानंतर मी करते होम व्हिजिट. मी काय सुरू केलं आता की मी जर कधी शेखर सरांना हेल्प केली, मी त्यांचंच फक्त फॉलोअप घेते. पण जर होम व्हिजिट केली तर भारती मॅमला काही प्रॉब्लेम असू शकतो, आदेशला असू शकतो आणि हिला पण असू शकतो. तर तिथं गेल्यावर कळतं. आणि मी हे अशामध्ये चालू केलं आणि मला सक्सेस पण मिळालं. तर आपण ते केलं पाहिजे. भले त्यांना सांगायचं की मी घरीच येणार आहे. ते म्हणतात मी क्लबला येतो, पण मी सांगते नाही मला आज घरीच यायचंय. तर ते सुरू केलं मी नवीन. त्यानंतर मी स्ट्रिक्टली एक नियम केला, ज्यांना पण मी क्लोज करते त्यांना सांगते तुम्हाला मॉर्निंग कॉलला यावं लागेल. तुम्ही जर काही रिझन सांगितलं तर माझं सेट नेऊ नका. कारण की माझं नाव मला खराब नाही करायचंय. तुम्ही उद्या रिझल्ट नाही आला तर तुम्ही म्हणताल त्यांच्याकडनं घेतलं, न्यूट्रिशन खराब नाहीये, माझं नाव खराब होईल. तर तुम्हाला कॉलवर यावं लागेल. ती व्यक्ती सांगते की जर शेखर सरांना मी दिलं तर 5 दिवस मला वेळ द्या म्हणते. मग मी काय करते, भारती मॅमचा नंबर घेते आणि भारती मॅमला उठवते.
ती 5 दिवसांनी उठले की तिचा नवरा ऑटोमॅटिक उठतो कारण आवाज येतो ना घरामध्ये. तर हे सुरू केलं मी. जर बायकोनी जर चालू केलं, तिचं बाळ छोटं असलं तर ती निमित्त सांगते, बाळ रात्री त्रास देते. मी नवऱ्याचा नंबर घेते, त्यांना उठवते. तर मी हे स्ट्रिक्ट चालू केलं. मी रोज सकाळी 32 कॉल करते 5:30 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आणि सगळ्यांना झोपीतनं उठवते आणि कॉलवर येतात. एक इकडे कॉल बंद झाला की ती व्यक्ती वेटिंग रूम मध्ये दिसते मला आणि तेच माझं रिटेलिंग जे व्हायचं रिझन आहे ना तेच आहे आणि सकाळीच फॉलोअप पण होतो बोलताच. तर दोन्ही फोनहून कॉल करते, एकच बोलायचं असतं, गुड मॉर्निंग, उठा, वर्कआउटचा टाइम झाला. त्याच्यामुळे 2 फोनहून 2 कॉल करते, तर 16 कॉल मध्ये होऊन जातं. हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांसाठी. आपण खूप लोक आणतो, मी पण खूप लोक आणले आणि एक सांगेल तुम्हाला, जे मॉर्निंग कॉलला येतात ना, सप्लिमेंट प्रमोट करायची गरज पडत नाही, ते स्वतःहून मागतात. आपल्याला सांगायची गरज पडत नाही मल्टीव्हिटॅमिन काय काम करतं, नाईटवर काय काम करतं, ते स्वतःहून मागतात. दुसरी गोष्ट, कोच तिथूनच घडतात मॉर्निंग कॉल. त्याच्यामुळे मॉर्निंग कॉल खूप गरजेचं आहे. हे असं लिहून घ्या, काळ्या दगडावर लाईन मारून घ्या, पांढरी रेष. त्यानंतर फिजिकल मीट. फिजिकल मीटला ज्याचे नंबर जास्त ना त्याचं टीम जास्त. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करते आणि एक फिजिकल मीट मी बीएसची असते ना, आपल्याला 1 महिना गॅप असतो. आता चांगलं आजच कळालं की आपण कंटिन्यू करणार आहे. एक फिजिकल मीट मी माझी स्वतःची ठेवते. तिथे पण 87-88 लोक असतात. मी बीएसची झाली की माझी, आता ह्या महिन्यात माझी फिजिकल मीट राहील. तर ते पण आपण प्रत्येकानं केलं पाहिजे आणि एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला मोठं व्हायचंय तर आपल्याला काम पण त्या हिशोबाने करावंच लागणार आहे. आणि आता बऱ्याच जणांनी काय सांगितलं, खूप पॉइंट दिले, सगळ्यांनी लिहून पण घेतले, बऱ्याच जणांनी हाताच्या घड्या पण घातलेल्या आहे, कोणी असं पण बसलेले. पण तुम्हाला सांगते, पॉइंट लिहून आणि डायरी बंद केली तर काहीच उपयोग नाही होणार, ते कचऱ्याच्या बरोबर होणार आहे. तर तुम्ही एक जरी कुणाचाही, अर्चना मॅम असो, हर्षद सर असो, कुणाचाही एक जरी पॉइंट घेतला आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली तर नक्कीच तुम्ही टॉप 10 मध्ये येणार. आणि प्रत्येकाने एक व्यसन लावा, जसं मी व्यसन लावलेलं आहे. तुम्ही 12 महिन्याचे फ्लायर काढा, त्याच्यात जर सरिता शिंगारे दिसली नाही तर माझं नाव बदलून ठेवा. कारण की एक व्यसन ठेवा टॉप 10 मधलं आणि हे व्यसन चांगलं आहे, आपल्या प्रगतीसाठी पण चांगलं आहे. तर टॉप 10 कधीच सोडायचं नाही. मी का नाही, मी तर तुम्हाला सांगू, माझी ऑर्डर पडली की मी शेखर सरांना रात्री 12 वाजता म्हणते, फ्लायर टाका, फ्लायर टाका. म्हणजे इतकी आपलं हे पाहिजे. सर म्हणते आणखीन अपडेट नाही झाले, मी तोपर्यंत जागी राहते, सर फ्लायर टाका. तर आपल्याला हे व्यसन लागलं पाहिजे. आणि मी अगोदर ही एक चूक करत होते, चुका पण सांगितल्या पाहिजे. मी पहिले काय करायची, लास्ट पर्यंत काम करत होते, जसं की सुपरवायझर, वर्ल्ड टीम, त्याच्या खाली. पण आता मी सुधारणा केली. मी काय करते आता, फ्रंटलाईन असोसिएट माझी, त्यांना सुपरवायझर होईपर्यंत त्यांना हेल्प करते, त्यांच्या सोबत चेकअपला जाते आणि सुपरवायझरला सांगते की तुम्हाला पण तेच करायचं तुमच्या फ्रंटलाईन सोबत, खालच्या सुपरवायझरला. त्याच्यामुळे काय झालं, हात वाढले काम करायची. मी एकटी इथपर्यंत पोहोचू शकत नाही, मला कळालं. आणि त्याच्यामुळे मी फ्रंटलाईन, मी कोचेसला पण कॉल करते सकाळी, जे नवीन कोचेस झाले ना येस माझे, सरिताताई. त्यांना पण कॉल करते. येस सरिताताई. तुम्ही वाटलंच होतं लेडीज मला. असून, सुरेश सर भरपूर वेळेस बाहेर बिझी असतात, पण तुम्ही लेडीज असून भरपूर ठिकाणी होम व्हिजिट करतात. तुम्ही होम व्हिजिटचा फायदा खूप छान सांगितला. तर तुम्ही लेडीज असून एकट्या होम व्हिजिट कसा करतात मग, बाहेर इकडे तिकडे असेल तर? पहिली गोष्ट, मी लेडीज समजतच नाही स्वतःला पहिल्यापासून. अच्छा, म्हणजे तुम्ही लेडीज नाही शकत. थँक्यू. हा, मी काही समजतच हरकत नाही. नाही म्हणजे लग्नाच्या सरिताताईंनी अगोदरपासून. हे पण सांगितलं की होम व्हिजिट केल्याचे एकच क्लबला आल्यानंतर एकच मेंबर होऊ शकतो. पण जर फॅमिली व्हिजिट केली तर तुम्ही पूर्ण घराला तुम्ही हळूहळू तिथं जाऊन गाईड करून एका बरोबर 4 जण पण घेऊ शकतात. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे हसण्यावर घेऊ नका याला. खरंच नोटेड करा त्याला. आणि त्याच्यानंतर फिजिकल मीट सगळ्यात जास्त मेंबर, त्याच्यामुळे त्यांची आज पण ग्रोथ दिसते आणि 24 महिने याच्यामुळेच ते हाय फ्लायर मध्ये दिसतात. आणि याच्यामुळेच ते काय झालंय की 5,000 10,000 व्हॅल्यू पॉईंट ह्याच कारणाने करतात. जरी आपल्याला ते 2 पॉईंट हसण्यासारखं आपण घेत असेल तर खरंच नोट करण्यासारखे आहेत. 24 महिने हाय फ्लायर मध्ये येणं म्हणजे जोक नाहीये, की जे आपण बघतोय. आपल्याला 1 महिना 4 महिने जर केले ना तर आपण तिथंच बॉस होतात, मोकादम होतात, हवेत उडतात, कधी खाली येऊन पडतात, कधी पखाडं मोडून जाते, कळत नाहीये. त्याच आपण धुंदीत राहतो. आपलं एकदा रिकॉग्निशन झालं ना तर ते आपण 2 महिने त्या चक्करमध्ये राहतो, त्या हवेत राहतो. पण ती हवा नसायला पाहिजे की ती त्यांनी त्यांच्या अंगात येऊन नाही दिली, म्हणून ते हाय फ्लायर मध्ये आहेत. थँक्यू मॅडम, थँक्यू मी सुरेश एकच सर. पॉइंट सांगा शरद सर, माझा रिझल्ट जो आलेला आहे ना, मी रिझल्टवर सगळं क्लोज करते. ते जे म्हणतात ना मौनी टाकणं प्रकार, आपला रिझल्ट असा आणा तुम्ही की तुम्हाला समोरच्याला असं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकच करायचं, 2 टाइम तणाचं खायचंय, 1 टाइम मनाचं खायचंय. म्हणजे 2 टाइम शेक, सप्लिमेंट. तुमचा रिझल्ट असा आणा की लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे आणि इन्क्वायरी केली पाहिजे.
त्याच्यामुळे रिझल्ट खूप महत्वाचा आहे. आणि बेंबीच्या देठापासून तुम्हाला जे रिलीफ मिळालंय ह्या फॅमिलीमध्ये आलं ते सांगा. नक्कीच तुमचं फॅमिली मेंबर कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि सगळ्यात जास्त थँक्स सुरेश सरांचं, त्यांनी मला क्लब टाकून दिला. क्लब टाकून दिल्यामुळं मी ऍक्टिव्ह राहिले, मी थंडी झाले नाही. कारण की आपल्याला काहीतरी होतं, जायचंय, मला जायचंय. आणि क्लबमध्ये गेल्यावर मला खूप नवीन फॅमिली मेंबर मिळाले. त्याच्यामुळे जसं हर्षद सर बोलले, एक जागा पाहिजे बसायची. जर डॉक्टरनी घरी बोलवलं चेकअप करायला तर कोणीच तिथं ऍडमिट होणार नाही. तर त्याच्यासाठी खरंच क्लब प्रमोट करा, क्लब टाका. तुम्ही गरजेचं नाही 25,000 मध्ये पण क्लब पडतो, गरजेचं नाही सगळ्यांनीच करा. पण क्लब शिवाय पर्याय नाही. तुमचे नंबर संपले, तुमचे ओळखीचे संपू शकतात, पण क्लब वरती नवीन नवीन लोक येतात. तर सगळ्यांना Yes. हेच सांगन की क्लब Yes. खरंच विचार करा. जर तुम्ही Thank- स्ट्रॉंग आहे ना, क्लब टाकू शकता. थँक्यू थँक्यू शरद थँक्यू सर. थँक्यू फिर सरिताताई. फिर आता सरिता मॅडमने 4 मिनिटं घेतले. एखादा मिनिट द्या ना मला. नाही तुम्हाला आता ठीक आहे, रिक्वेस्ट म्हणून तुम्हाला 1 मिनिट, पण तुम्हाला आम्हाला अर्धा 5 मिनिटं तुम्हाला द्यायचे होते, पण त्यांनी ते घेतले. आता शेवटी ते कसं आहे, ते लेडीज नाहीत, पण आता त्यांचं घ्या ऐकून, जाऊ दे. घ्या तुम्हाला 2 मिनिटं extra. जरा टाइमपास नका करू, बोलायचं असेल लगेच बोला. 2 मिनिटं सरिता fast. मॅडमचा तो अधिकार आहे 4 मिनिटं बोलण्याचा, कारण की 5,000 व्हॉल्यूम पॉईंट तीच करते. मी एका मिनिटात तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन तर ते की तुमच्याकडं जॉबला आहेत का? आयडी सुरेश शिंगारे नावाने दिसतोय. टाइमपास केल्यापेक्षा तेवढं त्यांचं बोलणं होऊन जाईल. Yes, ओके yes. ओके ओके ओके. सरिता मॅडम जसं बोलल्या ना की सुरेश सरचं थँक्यू, त्यांनी मला क्लब टाकून दिलं. तर आपण एक वेलनेस कोच आहे आणि वेलनेस कोचला हे ओळखता आलं पाहिजे की ह्या माणसाची रिक्वायरमेंट काय, ह्या माणसाची कॅपॅसिटी काय, आणि हा माणूस काय करू शकतो. आणि ही याचा जाण अभ्यास मला 6 सेन्स पहिल्यापासून आहे. मी ह्या आमच्या मॅडमला बघितलं होतं, ही लेडीज नाही जेंट्स आहे, आणि हिला एक प्लॅटफॉर्म करून देणं गरजेचं आहे. आणि हिला जर का मी प्लॅटफॉर्म करून दिला तर मला काम करावं लागणार नाही. आणि त्या कारणास्तव मी हिला क्लब टाकून दिला होता. म्हणजे क्लबचं हिने जे महत्व सांगितलं ना, ते क्लबचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये. आणि वेलनेस कोचला तेवढं ओळखता आलं पाहिजे. जेवढे बी हजबंड वाईफ जर कॉलर असतील, जी वाईफ काम करत नाही तर हजबंडनी लक्षात घ्यावं, आणि हजबंड काम करत नसेल तर वाईफनी लक्षात घ्यावं की Yes, तुम्ही thank you, sir. एकमेकाची ताकद ओळखा. आणि एक पहिले अगोदर घरातली ताकद ओळखा आणि त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांची ताकद ओळखा. मी सरिताची ताकद ओळखली होती आणि म्हणून मी तिला क्लब टाकून दिलं होतं. आणि आमच्या क्लबमुळेच 5,000 व्हॉल्यूम पॉईंट होतात, याची 100% गॅरंटी तुम्हाला मी सांगतो. आणि इथं जिथे ज्यांचे क्लब आहे ना तेच लोक टिकणार, ज्यांचे क्लब नाही ते लोक टिकणार नाही. ही काळ्या दगडावरची ही पण रेष लिहून घ्या तुम्ही. कारण की बिझनेस करायसाठी जसं हर्षद सरांनी सांगितलं की एक तुमचं सेटअप पाहिजे, तुमचं ऑफिस पाहिजे, तुम्हाला काय रिवॉर्ड भेटले, काय तुमचं पुढं अभिनंदन केलं, काय लोकांनी तुमचं स्वागत केलं, तुम्ही किती लोकांचे रिझल्ट आणले, तुमच्या प्रॉपर्टीचा फोटो पाहिजे. आणि तुम्ही जर तुमचं एक सेटअप दिसलं तर तुम्हाला बघून लोक प्रोडक्ट घेतात. कंपनीला कोणी बघत नाही, पण तुम्ही काय लेवलचे लोक आहे हे जसं हर्षद सरांनी सांगितलं तो मुद्दा मला खूप आवडला. आणि त्यासाठी ना आपलं क्लब पाहिजे. मी म्हणणार नाही तुम्ही क्लबसाठी 5 लाख रुपये खर्च करा. तुम्ही 50,000 क्लब चालू होता आपला. एक खुर्ची, एक टेबल, माग मार्केटचा फोटो आणि आपले बिफोर आफ्टरचे फोटो. याच्यापेक्षा आपल्या क्लबला काहीही लागत नाही. तुम्ही डोक्यातून तो विषय काढून टाका की क्लबसाठी 5 लाख लागतात, 2 लाख लागतात, 1 लाख लागतात. 50,000 क्लब चालू होतो. तुम्ही वेलनेस कोच बनलेत ना, तुम्ही एक खुर्ची टेबल खरेदी करा, मार्केटचा फोटो पाठीमागा लावा आणि तिथे बिफोर आफ्टरचे फोटो लावा. त्यांना वाटेल तुम्ही प्रोफेशनल वेलनेस कोच आहे. तुम्ही लोकांना प्रत्येक वेळेस घरी बोलू शकत नाही. आणि म्हणून क्लबचं खूप महत्व आहे. आणि तुम्ही मला खूप टाइम कमी दिला. आता मी जेव्हा प्रेसिडेंटिंग बनेल थँक्यू त्यावेळेस तुम्हाला पर्याय राहणार नाही, त्यावेळेस मीच बोलणार, तुम्हाला ऐकावंच लागणार. येस सर, नक्की 100%. बनणार म्हणजे बनणार, कारण की मला हे आवडत नाही की मला कोणी थांबायला पाहिजे म्हणून. येस सर, बेस्ट ऑफ लक सर तुम्हाला. चलो थँक्यू, 1 मिनिट टाइम दिला, थँक्यू. बेस्ट ऑफ लक तुम्हालाही. थँक्यू. कारण सरांनी क्लबचं काय महत्व असतं एकदम छानपैकी सांगितलेलं आहे, आणि क्लब किती गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांचे 5,000 व्हॅल्यूम पॉईंट प्रत्येक महिन्याला होत आहे. आणि तिथं नवीन जुने लोक संपल्यानंतर तुमच्याकडे फोन मधले तुमचे पूर्ण लिस्ट संपल्यानंतर नवीन लोक तिथं कसे जनरेट होत आहे, तर त्याच्यासाठी क्लबची गरज आहे. ऑफिस पाहिजे. ऑफिसमध्येच जसं की आज पण बऱ्याच लेडीज असतील, त्या तुम्ही घरगुती पार्लरमध्ये जात नाहीत, त्या प्रोफेशनल पार्लरमध्येच जातात. तसं त्यासाठी तुमचं प्रोफेशनल क्लब पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही सगळेजण ह्या गोष्टीवर पण विचार करू शकता. थँक्यू सरिताताई आणि सुरेश सर. नेक्स्ट आहेत डॉक्टर असून सुद्धा प्रत्येक महिन्यात कुठलंही कारण न देता
5000 व्हॉल्यूम पॉईंट कंटिन्यू करणाऱ्या व्यक्ती डॉक्टर माधुरी भगत मॅडम, स्टेज इज युअर. माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया. येस, वेलकम मॅडम. Thank you so much. Thank you so much, Sharas sir. Good morning, everyone. मेरा नाम डॉक्टर माधुरी भगत है. काफी लोग मुझे जानते होंगे, कुछ नहीं जानते होंगे, लेकिन मैं मैक्सिमम लोगों को जानती हूँ क्योंकि काफी लोग यहाँ से मेरे से बहुत पहले से यहाँ पे है. मेरी जर्नी बहुत लेट चालू हुई यहाँ पे. ऑलमोस्ट 8 to 10 मंथ हो गए मुझे यहाँ पे जुड़ के. जून मंथ में मैं मेरे वेट लॉस मैराथन में मैंने पार्टिसिपेट किया था और मेरी जर्नी के लिए मैं यहाँ आई थी. तो और मैंने कुछ भी नहीं सोचा था ये आगे जो भी आज हो रहा है ये सब मेरे साथ होगा, या ये कुछ भी नहीं सोच के मैंने कुछ किया है इसमें. लेकिन एक मैंने किया, जैसे मैंने मैराथन में पार्टिसिपेट किया, मैंने बहुत सारी चीजें यहाँ पे फॉलो किया प्रॉपरली, जो मेरे कोच ने मुझे बताया. कंचन पवार मैडम मेरी कोच है, उन्होंने मुझे बहुत अच्छे से गाइडेंस किया और मैंने क्लब की एक एक चीजें बहुत अच्छे से सीखी यहाँ पे. मतलब ये क्या मैकेनिज्म है, यहाँ पे किस तरीके से काम किया जाता है, ये मैंने बहुत अच्छे से ऑब्जर्व किया. पहले सिर्फ ऑब्जर्व ही किया और अपना मतलब रिजल्ट मैंने क्रिएट किया 10 kg का 1 मंथ में. उसके बाद क्या हुआ ना, रिजल्ट होने के बाद मेरे में कॉन्फिडेंस बहुत बढ़ गया. डॉक्टर होने से नॉलेज तो था ही मुझे, वो नॉलेज का मुझे बहुत यूज हुआ यहाँ पे. लेकिन एक अलग प्रोफेशन था, हस्बैंड क्लास 1 ऑफिसर है, हमारा एक अलग स्टेटस है, इसलिए मैंने जून जुलाई अगस्त सितंबर तक किसी को भी नहीं बताया कि मैं ये कुछ कर रही हूँ. मेरी कोच काफी मुझे इंसिस्ट करते थे कि आप बोलिए, आप में इतनी क्वालिटीज है, आप बोलिए कि आप बहुत अच्छे से कर सकते हो. लेकिन एक कुछ हेजिटेशन था कि नहीं कैसे बताए, ये हमारा अलग प्रोफेशन है. लेकिन फिर मैंने सोचा, मेरा जब रिजल्ट आया तो 18 kg का मेरा रिजल्ट था. तो ये हुआ कि रिजल्ट इतना अच्छा था कि मैंने एक ही बार जस्ट स्टेटस और कुछ ग्रुप्स में डाल दिया मैंने. उसके बाद मुझे काफी लोग जुड़ गए अपने से, मतलब मैंने किसी को भी नहीं बोला, कुछ से 10 से 15 लोग मुझे मेरा मतलब रिजल्ट के लिए मेरे पास आए. और उसके बाद क्या हुआ, मैंने उनके ऊपर बहुत अच्छे से वर्क किया. जो यहाँ पे मैंने सीखा कि लोगों को जरूरत है इसकी, जैसे लोग मेडिसिन फ्री लाइफ जीना चाहते हैं और यहाँ पे क्या होता है ना, बहुत अच्छे से लोगों की लाइफस्टाइल चेंज कर रहे हैं, बहुत अच्छा सोल्यूशन दे रहे हैं. फिर मैंने डिसाइड किया कि नहीं, अभी मुझे इस पे काम करना है. और फिर जैसे सितंबर से मैंने अच्छे से काम मतलब लोगों को जोड़ना चालू किया, तो लोग खुद से मेरे पास आए. अभी तक मैंने एक भी चेकअप नहीं किया और एक को भी मैं फिजिकल नहीं मिली. और ये आपको मतलब मेरा अलग तरीका है, यहाँ जो भी मेरा ग्रोथ दिख रहा है, मेरा सिर्फ फोन पे काम हुआ. लेकिन जो मेरा ट्रस्ट है, जो मेरा और मेरे हस्बैंड का जो नेचर है, जो हमारा इतने साल का लोगों का मतलब जो हमारा बिहेवियर है, उसकी वजह से लोगों ने आंख बंद करके हमारे पे ट्रस्ट रखा. और वो ट्रस्ट के लिए मैं काम कर रही हूँ अभी भी. मुझे मेरे पास तो ऑलरेडी सब कुछ है, लेकिन जो ट्रस्ट मैंने देखा कि इतना आंख बंद करके लोगों ने एक फोन कॉल पे मेरे लोग क्लोज होते हैं और इतना मतलब, इसलिए मुझे लगता है कि नहीं, इतना ट्रस्ट अगर मेरे पास कोई आ रहा है तो फिर मुझे उस पर काम करना है. तो मैं इतना मेहनत करके उनको रिजल्ट देती हूँ. ठीक है, कोच कन्वर्जन मेरा बहुत स्लो है, एक ही मेरे पास सुपरवाइजर है, वो भी मेरी 2 मंथ बैक निकल गई है. लेकिन मैंने बस ये किया. उसके बाद मैंने सोचा कि मैंने बस कोच को पूछा कि आगे क्या करना है. जैसे मैं 2 मंथ में सुपरवाइजर बनी, उसके बाद मैंने सोचा आगे क्या है. फिर उन्होंने बोला वर्ल्ड टीम है, उसके लिए 2500 करना पड़ता है. तो मैंने फिर वही सेट किया कि चलो 2500 मुझे करना है. वो मैंने लगातार 4 मंथ किए. फिर उसके बाद कराडास मशीन का था मेरे मतलब चल रहा था कि मुझे उसको लेना है, क्योंकि अभी तक तो मेरा क्लोजिंग हो रहा था, लेकिन आगे भी मुझे कुछ ना कुछ तो नया करना पड़ेगा. लेकिन जब पता चला कि क्लब का है ये जो प्रमोशन है, तो मैंने फिर जनवरी में वो भी कंप्लीट किया. और इसके बाद फिर उसके बाद 4 मंथ तो वर्ल्ड टीम तो हो गया. फिर मैंने पूछा आगे क्या करना पड़ता है. फिर उन्होंने बोला 5000 2 मंथ में एक्टिव वर्ल्ड के लिए ऐसा है. लेकिन मैंने सोचा ठीक है, कोशिश तो करते हैं.
और मैंने ऐसे सेट गोल करके रखे हैं अपने, उस हिसाब से मैं काम कर रही हूँ और हो रहा है, अभी तक तो हो रहा है। और आगे जैसे कुछ चेंजेस करने पड़ेंगे तो वो भी मैं करूंगी, और ऐसे यस करके मैंने काम किया है ना। यस मॅडम, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही बाहेर जाऊन चेकअप नाही करत, मग तुम्ही प्रत्येक महिन्यात जर एवढे व्हॅल्यू पॉईंट करताय, तर तुम्ही हे लोकांना आल्यानंतर सजेस्ट कसं करता? तुम्ही तुमच्या म्हणजे पेशंटला देताय की कसं काय करताय नवीन लोकांना? तुम्ही कोच कसे तयार केले तुम्ही डॉक्टर हाँ असताना? हाँ, पेशेंट मेरे बहुत कम है यहाँ पे। मेरा वही हो रहा ना, जो मैंने लोगों को, एक जो हमारा सर्कल है वो बहुत बड़ा है, उसकी वजह से क्या होता है ना, एक की दूसरे से लोग अपने से मेरे पास आ रहे हैं और उनका रिजल्ट इतना अच्छा आता है कि वो खुद से बोलते हैं कि हमको करना है ना। अभी तक ऐसा हुआ कि मतलब मुझे नहीं जाना पड़ा किसी के पास भी, वो लोग मेरे पास आए। और अभी ऐसा हो रहा है कि नाम से ही आ रहे हैं, मतलब मैं उन पे काम ही इतना करती हूँ, मुझे लगता है लोग मेरे पास इतने ट्रस्ट से आ रहे हैं तो उनको रिजल्ट देना मेरा काम है। तो इसकी वजह से यस ऐसा यस, हुआ कि थँक यू. अभी तक तो ऐसे ही हुआ है और ऐसे ही काम किया है यस, मैंने। थँक यू. और थँक गोल यू सेट मॅडम. करके रखा है, और जैसे गोल मैं सेट करने की कोशिश करती हूँ कि हाँ उस पे काम करने की कोशिश कर रही हूँ, और अभी तक हो रहा है जैसे भी, और चेंजेस करेंगे जो भी आगे लगते हो। और लीडर्स है यहाँ पे बहुत अच्छे से, मैं तो बहुत नई हूँ यहाँ पे, और आप लोगों से मैंने बहुत कुछ सीखा है और अभी भी सीखना है और आगे जाना है। येस, थँक यू मॅडम, थँक यू मॅडम. मॅडमने म्हणजे शॉर्टकटमध्ये काय सांगितलं, की ते कोचचं प्रत्येक गोष्ट कोचनी दिलेला गोल आहे, ते गोल सेट करून दिलाय आणि त्याच्यावर ते काम करतात. कारण ते बाहेर जाऊन आजही चेकअप कुठं करत नाही. पण प्रत्येकाचं टेक्निक वेगळं असतं. कोणी स्टेज गाजवतं, कोणी स्टेजच्या पाठीमागला पडद्याच्या पाठीमागे गाजवतं. म्हणजे प्रत्येकाचं एक जो लूक आहे ते वेगवेगळं असतं. कोणाला स्टेजवर बोलायला आवडतं, कोणाला खाली बसून समजून सांगायला आवडतं. तर मॅडमनी तसंच केलेलं आहे. मॅडमकडे काय जे पेशंट येतात त्यांनी काय केलं, फक्त त्या पेशंट चेकअप केल्यानंतर ऍडिशनल त्यांना 5 मिनिटं 10 मिनिटं देऊन सजेशन केलं आणि त्याच्यामधूनच त्यांचे कोच घडलेले आहेत. आणि थँक यू मॅडम. तुमच्या नवीन तुम्ही डॉक्टर असून सुद्धा वेलनेस कोचमध्ये एंट्री केली आणि तुम्ही वेलनेस कोच आहात. त्याच्यामुळे आम्हालाही खूप छान वाटतं, की आमच्या बरोबर वेलनेस कोच बरोबर डॉक्टर टीम पण आहे. तर खूप छान अभिनंदन तुमचं. येस. ओके. नेक्स्ट नेक्स्ट जे आहेत, नेक्स्ट आहेत बघा आपल्याकडं, की एक बिझनेस ज्या याचा त्यांचा बिझनेस खूप छानपैकी ग्रो आहे. त्यांना कुठल्याही पैशाचाही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त एक ह्या फॅमिलीमध्ये रिकॉग्निशन काय असतं आणि रिकॉग्निशन बघून किंवा त्यांचं आजपर्यंत पैशाने कुठंच पुढं म्हणजे रिकॉग्निशन वगैरे होत नव्हतं. ह्या फॅमिलीत आल्यामुळं त्यांना रिकॉग्निशन झाल्यामुळं ते इतक्या मोटिव्हेशन झाल्या आणि त्यांनी तिथून पुढे ठरवलं, की हर्बल लाईफ करायचं आणि त्याचमुळं आज ते प्रत्येक महिन्यात हाय फ्लायरमध्ये येतात. अशा आहेत आपल्या रोहिणी शेळके मॅडम स्टेजवर. थँक्यू सर, थँक्यू. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. गुड मॉर्निंग एव्हरीवन. येस वेलकम माझं मॅडम. नाव, बोलू का शरद सर, बोलू? येस 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 मॅडम, येस मॅडम. माझं नाव रोहिणी शेळके, माझे कोच आहेत भारती मॅडम. मी माझं पूर्ण इंट्रोडक्शन रिझल्ट तर काही सांगणार नाही, तो ऑलवेज सर्वांनाच माहिती आहे. या फॅमिलीमध्ये येऊन मला 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून मी कंटिन्यू आपला चहा नाश्ता तर घेतेच आहे. पण मी बिझनेस या दृष्टीने जर विचार केला किंवा एक बिझनेस म्हणून तर मी हा प्लॅटफॉर्म बघतच नाही. मी फक्त माझ्याकडनं मला स्वतःचं एक नाव करायचं आहे आणि त्याचबरोबर म्हणजे सगळ्यांना माझ्याकडनं एक चांगली हेल्प लोकांना व्हायला पाहिजे, यासाठी मी हे काम करते बेसिकली. गेल्या लास्ट 5 महिन्यापासून मी हाय फ्लायरमध्ये आहे. याचं रिझन एकच आहे. माझे हसबंड मला याच्यामध्ये पूर्णपणे सपोर्ट करताय, की "तू कर, तुला करायचंय, मी तुझ्या सोबत आहे नेहमीच" आणि ते त्या पद्धतीने सपोर्ट पण करताय. सेकंड थिंग आहे, की मी हे जे काम करताय ना बेसिकली, हे काम मी माझ्या प्युअरली हार्टमधनं करते, की म्हणजे मला लोकांना जे पण द्यायचं आहे ना, ते पूर्णपणे त्यांचा रिझल्ट यायला पाहिजे किंवा त्यांना माझ्याकडनं हेल्प व्हायला पाहिजे, या दृष्टीनेच हे काम मी करते. याच्यात बेसिकली मी पहिलं हे काम करते, की मी स्वतः क्लायंट व्हिजिट करते. म्हणजे कंझ्युमर व्हिजिट करते. मी कुठल्याही कंझ्युमरला आजपर्यंत फोनवरती न्यूट्रिशन दिलेलं नाही. 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये मी काम करते डिफरंट ठिकाणी जाऊन. स्वतः मी महिन्यातनं एक तरी व्हिजिट करते
तिथे माझे हसबंड स्वतः माझ्या सोबत येतात आणि मला तिथे घेऊन जातात बेसिकली. तिथे जाऊन मी स्वतः चेकअप करते, काउन्सिलिंग करते प्रॉपरली आणि काउन्सिलिंग करूनच मग न्यूट्रिशन देते. म्हणजे त्यांच्या समोरच्याचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतरच मी न्यूट्रिशन देते. त्याचबरोबर जसं की आपले कोच सांगतात, की हा कॉपीराइट बिझनेस आहे, की तुम्ही जे आपल्याला ट्रेनिंग सिस्टम वगैरे जे मिळतंय, त्यात मी प्रत्येक ट्रेनिंग पण अटेंड करते आणि त्यामधनंच मी ट्रेनिंगमधनं काम करूनच म्हणजे शिकूनच हे काम करते बेसिकली. आणि मी काम असं करते, की मी म्हणजे फक्त काम आणि कामच करतीये. कधीही मी दिवस बघत नाही, रात्र बघत नाही. मी केव्हाही बाहेर असते. इव्हन भारती मॅडमचा सुद्धा कॉल आला तरी त्यावेळेसही मी त्यांना तेच सांगते, की भारती मॅडम मी नंतर बोलते. काही काम असेल तर मी बाहेर आहे. मी काम अशा पद्धतीने करते, की म्हणजे हे जर काम मी करायचं जर ठरवलं आहे, त्याच्या मागचं रिझनच हे आहे, की मला माझं स्वतःचं नाव याच्या मागे करायचंय. रिकग्निशन तर हा पार्ट आहेच. पण नाव असं करायचंय, की म्हणजे सर्वांनी म्हटलंच पाहिजे, की रोहिणी शेळके मॅडम 2 वर्ष फक्त न्यूट्रिशनच खात होत्या. एकदम काय झालं मॅडमला आणि मॅडम एवढं काम करताय. त्याच पद्धतीने मी काय करते, की माझे जे कोचेस आहेत त्यांचे स्वतः मी त्यांच्या सोबत जातीये आणि स्वतः त्यांचे क्लायंट क्लोज करण्यासाठी स्वतः काउन्सिलिंग करतीये, स्वतः चेकअप करते आणि त्यांना शिकवते पण आहे मी लाईव्ह या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर आहे, की मी फॉलोअप जे आहे माझे जे म्हणजे कोचेस आहेत त्यांचे कंझ्युमर, माझे कंझ्युमर स्वतः मी फॉलोअप कॉल स्वतः घेते. स्वतः मी त्यांना कॉल सुद्धा करते आणि म्हणजे Zoom मीटिंगवरती पण स्वतः फॉलोअप घेते. त्यानंतर जे आहे तर मी मागचे जे कंझ्युमर आहेत त्यांना कॅरी ऑन करूनच नवीन फ्रंटलाईन वरती मी काम करते. महिन्याच्या कमीत कमी मी स्वतः माझ्या 10 तरी फ्रंटलाईन क्लोज करतीये स्वतः. माझ्या कोचेसचे वेगळे आहेत त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या मी 10 फ्रंटलाईन म्हणजे क्लोज करतीये आणि त्याच्यावरतीच मी मेनली काम करते आणि हाय फ्लायरवरती येण्याचं कारणही तेच आहे, की मी मागचे लोकं म्हणजे मागच्या कंझ्युमरला कॅरी ऑन करून पुढचे प्लस करते, ना की मागचे कंझ्युमरचा फॉलोअप न घेणं वगैरे ह्या गोष्टी मी स्वतः करत नाही. मी स्वतः तेच करतीये, की जे माझ्या कोचने माझ्यासोबत केलंय. जसं की भारती मॅडमने नेहमीच सांगतात, स्वतः नेहमी फॉलोअप घेतात. त्याप्रमाणे मी हे करतीये. गाडी, बंगला, घर या सगळ्या गोष्टी माझ्या सर्वांनाच माहिती. मला त्याच्याशी काहीही हे नाहीये. फक्त काम हे माझ्या स्वतःच्या नावासाठी आणि भारती मॅडमने आणि शेखर सरांनी जे मला नेहमी गाईडन्स केले त्यासाठी मला हे काम करायचंय आणि माझ्याकडनं जेवढी लोकांना चांगली मदत करता येईल या उद्देशानेच मी हे काम करतीये. माझे कोचेस आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहेत. या महिन्यात ते सुपरवायझर पण होतील बरेच जण. तर त्या पद्धतीनेच माझी काम करण्याची हे आहे आणि मला जास्त काही बोलता येणार नाही कारण की मी सगळे तुम्ही जे सीनियर्स आहेत त्यांचं बघूनच मी शिकतीये आणि त्या पद्धतीनेच मी काम करतीये सर. येस रोहिणी मॅडम, तुम्ही जे प्रत्येक महिन्यात 10 मेंबरला मदत करतात, ती कशी करतात? प्रत्येक महिन्यात 10 नवीन फ्रंटलाईनला तुम्ही हे करतात. बेसिकली सर माझं काय बऱ्याच वर्ष वर्किंग मोड मध्ये आहे. जसं माझं प्रायव्हेटचा पण तुमचा बिझनेस आवाज आहे त्यावर पण मी आता येतोय व्यवस्थित? आवाज येस येस आता येतोय का? हां. तर बेसिकली हो काय आहे येतोय ना येतोय. ओके. आमचा बिझनेस पण आहे स्वतःचा आणि बरीच वर्ष मीही जॉबमध्ये होते. तर त्या सर्व लोकांशी मी कॉन्टॅक्ट ऑलरेडी माझे बिल्ड होतेच, पण आणखी मी स्ट्रॉंग केले सर. स्वतः मी त्यांना अप्रोच करतीये. माझे स्टेटस वगैरे बघून पण बरेच जण मला स्वतः अप्रोच पण होतात आणि मी पण त्यांना अप्रोच करते सर. स्वतः त्यांना जाऊन व्हिजिट करते मी. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मी गाईडन्स करते. भले एखाद्यानेच प्रॉडक्ट घेतलं तरी चालतं, पण मी त्यांच्या पूर्ण फॅमिलीला गाईडन्स करते. त्यामधनं काय होतंय सर मला, की त्यांचे फॅमिली टू फॅमिली मेंबर्स माझ्याशी कनेक्ट होतायत. म्हणजे ते जे आहेत माझे कंझ्युमर त्यांचे बाकीचे फॅमिली मेंबर पण मला बरेच कनेक्ट होतायत. त्याच्यातनं मला म्हणजे कंझ्युमर लाईन मेनली मिळते. वेगवेगळ्या सिटीज मधनं येस. मिळते. येस, थँक्यू मॅडम. म्हणजे तुम्हाला पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. तरी पण तुम्ही काय करताय, की प्रत्येक महिन्यात बाहेर व्हिजिट करताय. म्हणजे बरेच जण कारण सांगतात, मुलांचं कारण. आता तुमच्याही मुलं असतील, तुमच्याही घरची फॅमिली आहे, तरी पण तुम्ही बाहेर जाऊन इंडिव्हिज्युअली व्हिजिट करून लोकांचं चेकअप करतात. कारण तुम्हाला तर पैशाची गरज नाही हे आम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहे. तुमचं सगळं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी आम्हाला जेवढं तुमच्याकडनं ऐकायला भेटलं ते माहीत आहे. पण तरी पण तुम्ही काय करतात, तुम्ही एक हेल्प करायसाठी प्रत्येकाच्या घरी चेकअपला जाताय आणि त्यावेळेस बरेच जण कारण सांगतायत. तर थँक्यू मॅडम, की प्रत्येकाने हा पॉइंट पण नोट करणं गरजेचं आहे, की पैसा असून पण जर कामच करायचं असेल, मनातून जर काम करायची इच्छा असेल, तर त्याच्यासाठी कुठलंही कारण द्यायला नाही पाहिजे किंवा कारण देण्याची गरज नाही जर काम करायचं असेल तर.
आणि ज्याला कामच करायचं नसेल तर त्याच्या पुढे 100 कारणं तयार असतात. मग ते कुठलंही कारण असो, मुलाचा असो, नवऱ्याचा असो, की स्वयंपाकाचा असो किंवा सासूचा असो, ते कुठलंही कारण देणार की वेळच नाही भेटला. पण यांनी काय सांगितलं की कंटिन्यू बाहेर असतात. का त्याचमुळे ते काय करतात प्रत्येक महिन्यात हाय फ्लायर त्याच्यामुळे काय झालं, जसं सरिता मॅडम त्यांनाही मुलं आहेत, त्यांच्या मुलांच्या पण एक्झाम चालू असतात. तरी पण ते काय करतात लोकांच्या इथे जाऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअली व्हिजिट करतात. म्हणून ते परत 24 महिने हाय फ्लायर मध्ये आहेत. तर सगळ्यांनी हे पण गोष्टी म्हणजे विचार करण्यासारखे की हे का दिसतंय प्रत्येक महिन्यात, तर आपणही तेच करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे मी सांगितलं बाहेर शेट्टी पडताना तर मॅडमनी, मशीन घेऊनच बाहेर पडते माझं. घराच्या बाहेर येस प्रत्येक वेळेस मशीन जेव्हा घेऊन मी बाहेर पडते ना, येस तेव्हा आणि त्यांनीच ते मशीन मशीन घेऊनच घेऊनच बाहेर पडत नाहीत. ते डब्बे विकायचं काम नाही करत तिथं जाऊन. ते पूर्णपणे समजून सांगतात. त्याच नंतर त्यांना मटेरियल देतात. त्याच नंतर त्यांना पूर्ण कोचमध्ये कन्व्हर्ट करायसाठी व्यवस्थित समजून गाईड करूनच मटेरियल देतात. तेव्हा त्यांचे लोकं आजपर्यंत टिकलेत आणि टिकून आहेत. येस आणि थँक यू मॅडम. खरंच तुम्ही छानपैकी वर्क करताय आणि त्याचा आम्ही सगळेजण म्हणजे करण्याचा प्रयत्न करू आता नेक्स्ट मंथ महिन्यापासून. येस. तर सगळ्यांनी पॉइंट घेतले असेल म्हणजे सगळ्यांना हे बघायला भेटलं असेल आज, की हे 10 लोकं जे आहेत, 10 मेंबर्स आहेत आपले, हे प्रत्येकांना पण प्रॉब्लेम येतोय. तुम्हाला येतोय, मला येतोय, सगळ्याला येतोय. मग ह्या लोकांना काय प्रॉब्लेम येत नसेल का? येत असेल, पण प्रत्येक वेळेस हे का हाय फ्लायरमध्ये आहेत? तर याचं कारण आहे त्यांचं वर्क आहे. ते सोशल मीडियाही वापरतात, फिजिकल मीटिंगही अटेंड करतात, ते मशीनचाही बाहेर जाऊन वापर करतायत. तर थँक असंच मीही आहे. मी जवळपास माझं नाव शरद म्हस्के आहे. माझे कोच भारती मॅडम आणि शेखर सर आहेत. मलाही ह्या माझ्या फॅमिलीमध्ये 2.5 वर्ष झालेली आहेत आणि मी पण प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे 2,500 पेक्षा खाली मी आजपर्यंत व्हॅल्यूम पॉइंट कधीच केलेले नाहीयेत. म्हणजे मी माझ्या कोचच्या सांगण्यानुसार मी एकच ठरवलेलं आहे. जरी छोटे-मोठे प्रॉब्लेम येतील, अप अँड डाउन होईल. पण याच्यात काय आहे, म्हणजे निगेटिव्ह जायचं नाहीये किंवा पूर्णपणे सोडून द्यायचं नाही. ट्रेनमध्ये बसून राहायचं, लटकून राहायचं. कुठेतरी एखादं तरी जंक्शन येईल, की तिथं तुम्हाला कुठेतरी चांगला परत उत्साह येईल आणि तुम्ही काम करताल. त्याचमुळे मी त्या हिशोबाने मी पण काम करतो. मी पण आज पण बाहेर गावी जातो. महिन्यातून कमीत कमी 4-4, 5-5 दिवस बाहेर जाऊन व्हिजिट करून मीही लोकांना चेकअप करून हे करायला चालू केलेलं आहे. तर थँक यू सगळ्यांनी नोट्स काढल्या असेल आणि नेक्स्ट आता आपले फटाकडे झाले, तोफा झाल्या, सुतळी बॉम्ब झाले. आता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे अणुबॉम्बसारखा, की काय गोष्टी अजून याच्या व्यतिरिक्त पण आहेत, तेही तुम्हाला ऐकायला भेटतील आणि ते सांगणार आहेत आपले BS वेलनेस स्टुडिओचे प्रेसिडेंट टीम शेखर म्हस्के सर. स्टेज इज युअर सर. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के टाळ्या झुंड व्हायला पाहिजे. प्रेसिडेंट टीम येत आहे. घड़ी की तुम हार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो आन भान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है एक्चुअली ये सॉन्ग जो था ना, एक्चुअली मुझे यहाँ पे मुझे बात करने के लिए उन्होंने बुलाया, लेकिन ये सॉन्ग ये 10 लोगों के लिए था। ये जो टॉप 10 जो आपके सामने अभी है सभी लोग, तो ये 10 लोगों के लिए ये सॉन्ग था। और सही में ये सॉन्ग जो था कि आरंभ, बराबर है, तो ये आरंभ हुआ है। और एक्चुअली बहुत सारे ऐसे लोग हैं सर, ये 10 लोग नहीं, ऐसे ये प्लेटफॉर्म के ऊपर ये BS वेलनेस स्टूडियो के साथ कम से कम ऐसे 100, 200, 300 लोग हैं कि जो बहुत ही बढ़िया परफॉर्म करते हैं हर महीने। और हर महीने हर किसी की कोशिश रहती है कि मैं टॉप करूं और टॉप फ्लायर्स में आऊं। लेकिन होता ऐसा है कि टॉप फ्लायर्स में आने वाले लोग जो है कभी-कभी 1-1 वॉल्यूम पॉइंट से, कभी 5-10 वॉल्यूम पॉइंट से प्लस माइनस होता है। लेकिन सही में कितना अमेजिंग स्टोरी है सभी लोगों की। और सभी लोगों की इसमें मैंने एक छोटी सी बात मार्क की कि कोई मेडिकल फील्ड से है, कोई फार्मर है, कोई बिजनेसमैन है, कोई यहाँ पे हस्बैंड अभी तक इनके साथ प्लेटफॉर्म पे आए नहीं, लेकिन कोई सिर्फ यहाँ पे वाइफ यहाँ पे ज्यादा से ज्यादा कर रहे, कोई लॉयर है, बराबर है, कोई हाउस मेकर है। तो ऐसे सभी जितने भी लोगों की मैंने स्टोरी यहाँ पे सुनी ना, ये स्टोरी में है ना एक कॉमन चीज मुझे सुनने को मिली। और वो कॉमन चीज ये थी कि ओमरान कराडा स्कैन मशीन। मतलब जैसे कि मैं ऐसा सुन रहा था कि जैसे कोई एक देश है और वो देश के पास एक ही हथियार है लड़ने के लिए, और वो है एक आधा बॉम्ब। तो उसी तरीके से यहाँ पे हर कोई बात कर रहा था,
सिर्फ और सिर्फ उमरान कराड़ा स्कैन मशीन थी। मतलब डिफरेंशियल बैकग्राउंड से होने से बावजूद भी इनका कॉमन एक हथियार है लोगों को मदद करने का, उमरान कराड़ा स्कैन मशीन। और गाइज मैं सभी लोगों को बोलना चाहता हूँ, सभी कोचेस को, मैंने ऐसा एक ट्रेनिंग सुना है कि जिस ट्रेनिंग में उस बंदे ने, मतलब ट्रे एंड मेमी उनका नाम है, उस बंदे ने बोला था कि हमारा 46 करोड़ रुपए का जो चेक आता है हर महीने, हाँ, मैं एक साल का बात नहीं कर रहा हूँ, हर महीने तकरीबन 46 करोड़ का चेक आता है और उसकी शुरुआत उमरान कराड़ा स्कैन मशीन से हुई। आप सोचो कितनी ताकत है उमरान कराड़ा स्कैन मशीन की। तो हमें सिर्फ क्या है, समझना है ये बात को। हमें लोगों को हेल्प करना कोई बहुत बड़ी मुश्किल बात नहीं है, लोगों तक पहुंचना कोई बड़ी मुश्किल बात नहीं है, हमारी खुद की आइडेंटिटी क्रिएट करना मुश्किल बात नहीं है। हमें कोई भी ऐसी मुश्किल नहीं है सामने कि हम वो कर नहीं सकते। और वो ये लोगों ने प्रूव करके दिखाया उनके स्टोरी से कि डिफरेंशियल बैकग्राउंड से आने से बावजूद भी ये लोग कर सकते हैं, तो डेफिनेटली आप लोग भी कर सकते हो। और इसमें एक बात मैं ये बोलूंगा कि डेफिनेटली ऐसा भी वक्त कभी कभी आता है कि हाई फ्लायर जो है वो कितने लोगों का बनाना है समझ में नहीं आता, अभी भी वैसा वक्त आता है। लेकिन कभी कभी होता है ऐसा कि 5000 करने वाले 15-15 लोग होते हैं, कभी कभी 20-20 लोग होते हैं, ऐसा भी होता है। और आने वाले टाइम में मुझे लगता है कि यहाँ पे ये कॉल के ऊपर हर बंदा आने वाले टाइम पे 5000 एंड अबव करेगा, क्योंकि सभी लोगों को पता चला है अभी कि मुझे अगर बिलियनियर टीम बनना है, प्रेसिडेंट टीम बनना है, मुझे अगर ग्रो करना है, तो मुझे ज्यादा से ज्यादा लोगों की मदद करना है और 5000 प्लस करना है। और इन लोगों का है ना, ये तो समझो फ्लायर थोड़ा सा लेट आया है, इन लोगों का इस तरीके से फ्लायर आता है, मैं जस्ट आपको दिखाता हूँ। जो भी टॉप 10 होते हैं इस तरीके से फ्लायर होता है। अभी इसमें से 3 लोगों के फोटो मिस है, अभी ये फोटो मिस है, ये फोटो लग के आएंगे कल, लेकिन ये मिस क्यों है, इसका रीजन भी जो है ना, इसका रीजन भी हो सकता है इनके कोई कोच हो या ये खुद हो, क्योंकि हम लोग 1 तारीख से पीछे लगते हैं कि फोटो दे दो, फोटो दे दो, फोटो दे दो, लेकिन लोगों के फोटो टाइम पे आते नहीं है। तो इस तरीके के फ्लायर्स भी आपके आते हैं, और ये जो 3 फोटो नहीं थे अभी, तो इससे सभी लोगों ने समझ जाना है कि अगले महीने में 1 तारीख को जैसा ही आपको फोन आता है, हमारे पुणे से एक सुपरवाइजर है जयश्री बलकवड़े, उनका जैसे ही फोन आता है 1 या 2 तारीख को, इमीडिएट फोटो देना है, सब काम छोड़ के। तब क्या होगा कि आपका आज जो फ्लायर दिखा तो उसमें आपके फोटो दिखते थे, लेकिन क्या हुआ, आपने टाइम पे दिए नहीं, बराबर है। तो कोचेस ने और खुद जिनके फ्लायर से उन्होंने भी ऐसा नहीं करना है, टाइम पे ये देना है। और इसके लिए अभी ज्यादा से ज्यादा लोगों की अगर हमें मदद करनी है, तो हमें कुछ ना कुछ मोटिवेशन भी मिलना चाहिए, तब जाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों की मदद कर सकते हैं। तो ये उमरान कराड़ा स्कैन मशीन के बारे में जो बोला, तो हम लोग क्या कर रहे हैं कि पिछले 3 महीने से और आने वाले 31 दिसंबर तक हम सभी सीनियर वेलनेस कोचेस ने डिसाइड किया है कि उमरान कराड़ा स्कैन मशीन हमारा एक हथियार है। तो हम लोग वो हथियार हर किसी के हाथ में देना चाहते हैं। तो उसके लिए प्रमोशन रखा गया है सिस्टम के पास से कि जो भी बंदा 3000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट करेगा, जो भी बंदा 3000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट करेगा, उस बंदे को ये उमरान कराड़ा स्कैन मशीन फ्री में मिलेगा। देखो मजा है ना, मतलब आपको सिर्फ क्या करना है, बहुत सारे लोगों को मदद करना है, और बहुत सारे लोगों को मदद करके क्या करना है, ये मशीन फ्री में मिलेगा आपको। ओके, तो ये प्रमोशन को आपको ध्यान में रखना है, ये प्रमोशन आपको फ्री में मिलने वाला है। ओके, यस। और दूसरी बात कि ये मशीन तो मिला, लेकिन ये मशीन मिलने के बाद हम लोगों को क्या करना है आगे, तो ऐसे बहुत सारे लोगों के पास पहुंचना है, उनको हेल्प करना है, और हम लोग हमारे बिजनेस को नेक्स्ट लेवल पे लेके जाने के लिए हम लोग ये पर्टिकुलर इवेंट करते हैं। वो इवेंट इतना स्ट्रांग होता है, वो इवेंट जो है, वो इवेंट के साथ अगर आप आगे बढ़ते हो तो डेफिनेटली आपको अच्छा मौका है यहाँ पे अच्छा ग्रो करने। आवाज नहीं आ रही तो अच्छा चांस आपको अच्छा ग्रो करने का। यस, 21 डेज वेट लॉस मैराथन, ये एक ऐसा मैराथन होता है जहाँ पे एक कंपटीशन होता है खुद के साथ और टीम के साथ। तो यहाँ पे ये इवेंट
आपको आपके बिजनेस को नेक्स्ट लेवल पे लेके जाएगा, आपके बिजनेस को दुगना करेगा। चलो अभी इसमें भी एक ट्विस्ट है, या इसमें भी एक ट्विस्ट है, और ये ट्विस्ट ऐसा है कि अगर कोई भी यहाँ पे कोच, सुपरवाइजर, कोई भी वर्क टीम यहाँ पे अगर ज्यादा से ज्यादा लोगों की मदद करता है और ज्यादा से ज्यादा लोगों को इस कंपटीशन में हिस्सा लेने के लिए बोलता है, तो उनके लिए भी एक ट्विस्ट है, और वो ट्विस्ट ये है कि जो भी बंदा 5+1 मतलब 6 लोगों को ये कंपटीशन में शामिल करेगा, मतलब वो खुद और 5 लोग, तो उनको दिया जाएगा हॉट वाटर कैटल, बराबर है। उसके बाद जो बंदा 10+1 11 लोगों को यहाँ पे शामिल करेगा, उनको दिया जाएगा एक 10 ग्राम का सिल्वर कॉइन। और जो बंदा या लेडी पर्सन या जेंट्स पर्सन 15+1 मतलब 16 लोगों को यहाँ पे पार्टिसिपेट करने के लिए बोलेगा, तो उनको दिया जाएगा क्या, एक रिंग लाइट, जो उनको आगे चल के मीटिंग के लिए काम में आएगा। और यहाँ पे एक ट्विस्ट ऐसा है कि ये सब अपने अपने टैप टीम के साथ सभी लोगों ने बात करना है, क्योंकि ये टैप टीम के द्वारा दिया गया प्रमोशन है सभी के। इसके अलावा एक बेस्ट प्रमोशन मैंने वर्कआउट किया है, तो जाहिर सी बात है सभी टैप टीम इसको एग्री करेंगे, तो उनको मैंने बात नहीं किया था इसके बारे में, लेकिन मुझे लगा कि सबके लिए करना चाहिए। जो भी बंदा 20 लोगों को पार्टिसिपेट करवाएगा, 20%, और वो एक खुद 21 मतलब जो एक बंदा 21 लोगों को लाएगा, उसको दिया जाएगा 30 ग्राम गोल्ड कॉइन। 30 ग्राम, कितना, 30 ग्राम गोल्ड कॉइन। तो देखो कितना अच्छा है ना, मतलब कोच को और सुपरवाइजर को कितनी अच्छी संधि मिल रही। देन सर, इसके गोल्ड- अलावा जो सर, भी sorry. सक्सेस समिट, सुपरवाइजर सक्सेस समिट अभी होने जा रहा है सूरत में, इसके बहुत लिमिटेड टिकट बाकी है। और आपको ऐसा लगता है कि मुझे जिंदगी में कुछ तो बनना है, मुझे जिंदगी में कुछ तो अलग कर दिखाना है, तो आपको सक्सेस समिट मिस नहीं करना है। एनी हाउ कंडीशन आपके पास ये महीना है सुपरवाइजर लेवल क्वालिफाई करने के लिए, देन आप कर सकते हो। 11 तारीख के पहले भी सुपरवाइजर लेवल क्वालिफाई कर सकते हो और आ सकते हो ये इवेंट के लिए, जहाँ पे 2 दिन का ये इवेंट होगा, 13 और 14 तारीख, 2 दिन का ट्रेनिंग होगा 13 और 14 तारीख को। और ये जो ट्रेनिंग है, ये ट्रेनिंग देने वाले हैं चीफ एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट टीम चरणजीत सिंह, जो कि भारत के सबसे टॉप डिस्ट्रीब्यूटर है और हर्बल लाइफ का सबसे टॉप आईडी है, और ये जल्द ही चेयरमैन क्लब बनने वाले हैं। तो हो सकता है इनका मीटिंग हमें सुनने के लिए वापस नहीं मिलेगा। तो इन्होंने क्या किया है, 13 और 14 तारीख का ट्रेनिंग है, लेकिन इन्होंने 12 तारीख को एक एडिशनल ट्रेनिंग रखा है उन लोगों के लिए जो हीरो कहलाते हैं। हीरो मतलब बहुत सारा मॉप होता है और उसमें से एक हीरो होता है, तो ऐसे हीरो लोगों के लिए इन्होंने एक ट्रेनिंग रखा है, जहाँ पे ये पर्सनल बात करेंगे हर किसी के साथ। लेकिन वो कौन होगा, वो असल में हीरो होगा जो इस महीने में, अप्रैल महीने में 5000 वॉल्यूम पॉइंट करेगा। जो भी बंदा 5000 वॉल्यूम पॉइंट अप्रैल महीने में करेगा, उनके साथ डायरेक्टली बात होगी चरणजीत सिंह की। वहां पे इवेंट में डायरेक्टली उनको ब्रेकआउट सेशन मिलेगा चंद लोगों के साथ, और हस्बैंड एंड वाइफ दोनों भी ये इवेंट अटेंड कर सकते हैं, और उस दिन का शाम का जो पार्टी है वो पार्टी भी एंजॉय कर सकते हैं। तो गाइस देखिए कितनी मजे वाली बात है ना, यहाँ पे मतलब जैसा सोने पे सुहागा, अब एक करने को जाते तो दूसरा हाथ को लगता है, दूसरा करने को जाते तीसरा हाथ को लगता है, तीसरा करने को जाते तो चौथा हाथ को लगता है, बराबर है। तो कितना बढ़िया प्लेटफॉर्म है ये, बराबर है। तो जो भी आपको प्रमोशन समझ में नहीं आया है, ये प्रमोशन को लेके आपने अपने टैप टीम के साथ बात करना है, वो जरूर आपको बताएंगे कि एग्जैक्टली कौन सी बात आपको समझ में नहीं आया है, वो समझाने की कोशिश करेंगे। और अगले महीने में देखते हैं कि हम लोगों ने तो फटाकड़े बहुत देखे, सुतले बम बहुत देखे, लेकिन जो 4 ही तोप, इस टाइम पे 4 तोप थी यहाँ पे। अगले महीने में देखना चाहता हूँ कि वो टॉप 10 जो है ना, टॉप 10 मैं चाहता हूँ कि 25 लोगों का फ्लायर निकले। कितना, 25 लोगों का फ्लायर निकले, और टॉप 10 उसमें से तोप हो, तोप, बराबर। तो ऐसे तोपों को मैं देखना चाहता हूँ, और ऐसे तोपों को हम लोग कबूल भी करेंगे, बराबर है। तो यहाँ पे ऐसे बड़े बड़े तोप अगली बार हम लोग देखना चाहते हैं। तो डेफिनेटली गाइस बहुत सारे लोगों को मदद करना है, और मदद करके आपको आगे बढ़ना है। यस, थैंक यू वेरी मच। ओवर टू शरद सर। यस, थँक्यू शेखर सर. म्हणजे क्वालिफिकेशन पण होत आहे, ॲडिशनल तुम्हाला गिफ्ट पण भेट राहिले, पुन्हा ट्रेनिंगला पण जायला भेटतंय. म्हणजे एकाच वेळेस
4 गोष्टी प्रमोशन भेटताय. 21 डेज मध्ये पार्टिसिपेट केलंय, व्हॅल्यूम पॉईंट पण होत आहे, प्लस त्यांना गिफ्ट पण भेटताय आणि त्यात क्वालिफिकेशन पण होत आहे. येस, तर थँक्यू शेखर सर. अँड ओव्हर टू भारती मॅडम. यस भारती मैडम. यस यस, ये नेक्स्ट मतलब 2 लैपटॉप थे ना यहाँ पे, तो वो बंद करना शुरू करना इसके लिए टाइम गया, और ये मुझ पे भी अभी तोहफे गिरी, मुझे मालूम नहीं था कि एंड मुझे करना है. सो थैंक यू. लेकिन सभी टॉप 10 जो अचीवर्स है सबने बहुत अच्छे पॉइंट दिए हैं. सो सभी ने सभी पॉइंट पे 1-2 पॉइंट पे भी काम किया तो भी चलेगा. सो सबसे उठ के, जैसे सरिता मैम ने बोला कि कॉल करना है, वही भी अगर किया ना, वो पॉइंट भी किया ना कवर, तो सब लोग आगे बढ़ेंगे, मुझे ऐसा लगता है. क्योंकि रिलेशनशिप बिल्ड होता है ना वहां पे. मतलब कौन किसी को कॉल करता है क्या सवेरे सवेरे उठ को? नहीं करते है ना. तो हम क्या करते हैं, हेलो गुड मॉर्निंग, उठ जाइए. मतलब वो लोगों को लगता है बाप रे, हमारे माँ बाप को टेंशन नहीं, लेकिन इनको टेंशन है हमारी हेल्थ की. मतलब ऐसे होता है. सो वो एक पे भी अगर आपने काम करना कल से शुरू कर दिया, भले आपके पास एक कंज्यूमर हो, लेकिन उसको पैम्परिंग, जैसे बोलते बच्चों को कैसे हम हमेशा पैम्परिंग करते रहते, वैसे आपको टेक केयर करना है. वैसे तो सभी टॉप 10 जो अचीवर्स है, एक पॉइंट हर एक का अलग था, हर एक का अलग था. सो वो जिसने जैसे लिया है वैसे अभी आपको काम करना शुरू कर देना है. और मतलब एक बात सरिता मैम ने बोली कि मैं खुद को महिला मानती हूँ नहीं, मतलब लेडीज मानती नहीं हूँ, ऐसे उन्होंने बोला. लेकिन मैं बोलूंगी कि जेंट्स नहीं, लेकिन लेडीज ही सब कुछ कर सकते हैं. तो लेडीज होने का क्या बोलते हैं, गर्व महसूस करना है. धन्यवाद भाऊजी, दिसले तुमचे हात. सभी जो यहाँ पे लेडीज है ना, तो सच में ऐसा कुछ नहीं कि जेंट्स ही सभी कुछ कर सकते. उल्टा मैं तो बोलती हूँ, एखादा काम ऐसा होगा कि वो जेंट्स नहीं, बहुत सारे काम है जो जेंट्स लोग नहीं कर सकते. मैं ऐसे जेंट्स में और लेडीज में कुछ ऐसे ये नहीं कर रही हूँ. लेकिन हम बोलते हैं ना कि मी एकटीच आहे, मी एकटीच कशी जाऊ, मी कसं बोलू. तो सीखना है, डरना नहीं है, सीखना है. बाकी सभी तो लोग हैं आपके सामने. सवेरे का सिस्टम होता है, शाम का सिस्टम होता है. क्या बात करती है बाप रे लड़कियां, आज मेरे तो आंखें खुल गई. हम कुछ भी नहीं उनके सामने. तो सच में शाम के कॉल पे आइए. जिनको मालूम नहीं था वेट गेन में कुछ प्रॉब्लम थे, आज वो सॉल्व हो गए उस लड़की की वजह से. 13 साल की लड़की ने आज टॉपिक लिया. कल किसने टॉपिक लिया था, मतलब ये गैप, कौन सा गैप, जनरेशन गैप. मतलब ये छोटे छोटे बच्चे हमें सिखा रहे हैं. ये क्यों सिखा रहे हैं, न्यूट्रिशन के वजह से. क्योंकि न्यूट्रिशन ले रहे हैं, उनके माँ बाप ने सच में बोला है और हमने भी देखा है, उनमें कोई कॉन्फिडेंस नहीं था. तो ये 2 सिस्टम है. बच्चों को बिठाइए, अपने फॅमिली को, मतलब माहेर सासर ज्याला म्हणता, त्यांना तुम्ही लिंक द्या. नाही नसेल येत तसे तर तुम्ही आता मुलांचं कारण करून त्यांना लिंक देऊ शकता ना, की बाबा तुमचा नातू बोलणार आहे, नात बोलणार आहे, भाची बोलणार आहे, असं म्हणून तुम्ही लिंक देऊ शकता ना. किंवा नसेलही तुमच्या नातेवाईकातले, तर ह्या लहान मुलांचं तुम्ही ऐका, ते बोलणार आहे हेल्थच्या बाबतीत. तर आणि ओपन टू आले, असं काही नाही फक्त लेडीज आहे. फक्त तुम्ही सिस्टीम मध्ये लोक जर आणण्याचं काम करताल ना, तर तुम्ही ऑटोमॅटिक, जसं त्या म्हणल्या की आपल्याला सप्लिमेंट सांगायची गरज पडत नाही. जेव्हा लोक सिस्टीमला जॉईन करतात ना, ऑटोमॅटिक याचं त्याचं ऐकून ते सप्लिमेंट सुरू करतात. तर सगळ्यात महत्वाचं, तुमचे जे कोणी नवीन कंझ्युमर आहे ते सिस्टमला जॉईन झाले पाहिजे. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आणि म्हणजे सगळेच ते करतात आहे, पण बरेच लोक कारण देतात. सो तुम्हाला त्यांची कारण खोडून काढायची. तुम्हाला हेल्थ किती महत्वाची हे तुम्हाला त्यांना पटवून देता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जसं त्या म्हणल्या, पुन्हा तेच हॅबिट, सगळं बेसिकच काम आहे. तेच काम करायचंय, फक्त आपल्याला अपग्रेड करत राहायचंय. म्हणजे मी एक शिकले मागच्याच वेळेस, की जसे आहात तसे या, पण जसे आहात तसे राहू नका. म्हणजे हर्बल लाईफ म्हणते की आप जैसे हो वैसे वेलकम.
लेकिन जैसे है वैसे मत रहो, नॉलेज रहते रहो, अपग्रेड करते रहो। ये यहाँ का सिस्टम आपको सिखा देंगे। आपको बिहेवियर में, जैसे हर्षद सर ने बोला आहे की आप म्हणजे तुम्ही कुठे जाताय, कसा पोशाख असायला हवा, कसं तुम्ही बोलायला पाहिजे, म्हणजे हे सगळं त्याच्यात आहे. हा खूप मोठा विषय आहे, पण मी शॉर्ट मध्ये सांगतेय. सो कारण चला काय हरकत नाही, वेळ खूप झालाय. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. सो पुन्हा एकदा वुमन्स पॉवर दाखवून द्यायची आहे. यस, दिसलं. यस, चलो. सो थँक्यू सगळे आतापर्यंत. जो सॉन्ग लावायचं, चलो, अभी सर का और सॉन्ग लगाओ, अभी मुझे निकालना पड़ेगा. और देखो ये कुछ आता नहीं था मुझे, आज कितने बढ़िया सॉन्ग भी, जैसी पर्सनालिटी थी वैसे सॉन्ग लगा पाए हुए. मतलब मुझे मालूम था. ये क्यों मालूम था? क्योंकि इनके साथ काम करते तो मालूम है. अभी अर्चना मैम कितना जिद्दी है मुझे मालूम है, कुछ भी करके करती है, कुछ भी करके. मतलब सामने वाले के पास पैसा हो या ना हो वो खुद देती है, लेकिन रिजल्ट लाती है. वो तो मुझे मालूम है कि वो बहुत ज्यादा जिद्दी है. मतलब ऐसे एक पर्सनालिटी के बारे में आपको उनके पर्सनल क्या क्या इश्यू है वो भी आपको समझ के लेना है. सो चलो फिर से शुरू कर दूंगी, नहीं तो मैं स्किल डेवलपमेंट. अभी सर कम बातें करते, अब मैं ज्यादा बातें करने लगी हूँ, तो ये यहाँ पे सीखा है. चलो सॉन्ग निकालने तक आप बोलते क्या? यस, मैं एक सॉन्ग निकालती हूँ सबके लिए. ये होता है एक्चुअली, हर कोई यहाँ पे है ना सीखता है आने के बाद. सही में बहुत सारे लेडीज यहाँ पे जिनको कुछ आता नहीं था, लेकिन अभी बहुत कुछ ग्रो कर रहे हैं. तो वुमन्स पावर हम लोग भी मानते हैं, बराबर आहे. लेकिन काय आहे ना, संसार काय बैलगाडीच्या 2 चाकासारखा असतो, बराबर आहे. तो दोनों साइड में भी पावर होती है. तो यस, ऐसे ही मजाक चालू रहता है. ओके, तो वुमेन्स पावर है, हम लोग मानते हैं, डोंट वरी. ओके, यस, शोध लगाना. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है.
शक्तियों से जब साथ है हमारे